Good morning. Should I start? Yes, sir. Please. Thank you very much, Traceable Giving Foundation and Surana Saab and all the Ganpule sir, all teachers, Sherke sir, Shivaji Sainik Sangh, Maji Sainik Sangh, for giving me this opportunity. अतिशय एक चांगला उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे, त्याच्याबद्दल खरं तर तुमचं खूप अभिनंदन. आणि आय एम कनेक्टेड टू ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशन. मी मागच्या वेळी सगळे कॅम्प जे घेतले होते, हेल्थ कॅम्प या 5 स्कूलमध्ये, त्यावेळी आम्ही स्वतः आमची टीम घेऊन तिथं काम केलेलं होतं. त्यामुळे रिकनेक्ट झाल्याबद्दलही खूप आनंद झालेला आहे. आणि यू पीपल आर डुईंग व्हेरी गुड ऍक्टिव्हिटीज. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हा जो आजचा विषय आहे आपला, तो अतिशय नीड बेस्ड विषय आहे. ग्रामीण भागामध्ये, विशेषतः उत्तर पुणे जिल्हा आणि पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्पदंश ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. त्याच्यामुळं अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. जगात जर बघितलं आपण तर दरवर्षी जवळजवळ 50 ते 60 लोकांना सर्पदंश होतो. त्याच्यापैकी 1,38,000 ते 1,50,000 लोकांचा मृत्यू होतो आणि 4 लाख पेक्षा जास्त लोकांचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतात. म्हणजे त्यांना कायमचं अपंगत्व येतं. अनेकांची किडनी फेल्युअर होते, त्यांना डायलिसिस लागतं. काही लोकांना पॅरालिसिस म्हणजे लकवा होतो, फिट्स येतात. अतिशय ही गंभीर समस्या आहे. आणि भारताला, आपल्या देशाला तर सर्पदंशाच्या मृत्यूची राजधानी म्हटलं जातं. जगाच्या तुलनेत जवळजवळ 50% जास्त मृत्यू हे आपल्या एकट्या फक्त भारतामध्ये होतात. त्याच्यामुळं 50 ते 60 हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो आणि 25 ते 30 लाख लोकांना आपल्या देशामध्ये सर्पदंश होतो. आणि सगळ्या तज्ञांचं म्हणणं आहे की हा आकडा खूप मोठा असण्याची शक्यता आहे. सर्पदंश कुणाला होतो? हे लोक अतिशय गोरगरीब असतात, शेतमजूर असतात, भट्टी कामगार असतात, मच्छीमार असतात. आणि हे एक प्रकारचा शेती संबंधी होणारा गंभीर अपघात आहे. त्यामुळे आपल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सर्पदंशाविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण सर्पदंश हा जरी गंभीर असला तरी सुद्धा हा टाळता येण्याजोगा आजार आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि सगळ्यांनी, शिक्षकांनी पण सुद्धा लक्षात ठेवा की हा टाळता येण्याजोगा गंभीर अपघात आहे. इट इज अ प्रिव्हेंटेबल मेजर फेटल ऍक्सिडेंट इन द फार्मर्स. सो त्या दृष्टीने आपल्याला माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. जगात जर बघितलं तर 3,000 पेक्षा वेगवेगळ्या सापांच्या प्रजाती आहेत. 402 जेनेरा आहेत, 18 फॅमिलीज आहेत. त्यातल्या 500 जे आहेत जाती त्या विषारी आहेत. भारतामध्ये काही लोक म्हणतात 275 स्पेसीज आहेत, काही लोक म्हणतात 340 पर्यंत शोध लागलेले आहेत. आणि त्याच्यापैकी 62 आहेत ते विषारी आहेत. 42 जे आहेत ते माइल्डली व्हेनमस आहे. 171 आहेत ते अगदी पूर्णपणे बिनविषारी आहेत, म्हणजे त्यांच्या दंशानंतर कुठलीही लक्षणं येत नाहीत. आणि 4 साप आहेत ते खूप विषारी आहेत. आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील हे बिनविषारी साप आहे. मुद्दाम मी तुम्हाला फक्त विद्यार्थ्यांसाठी चित्र दाखवतोय. त्याच्यावर आयडेंटिफिकेशन साठी आपण जास्त वेळ घालवणार नाही. पण कोणतेही साप ओळखण्यासाठी खूप साधी प्रक्रिया आहे. सापांच्या पिक्चरकडे किंवा चित्राकडे जर आपण वारंवार जास्त वेळ टक लावून बघितलं तर त्यातील फरक आपल्याला सहज ओळखू येतात. म्हणून विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपल्या शाळेत जर काही सापांचे चित्र असतील, पोस्टर असतील, त्याच्याकडे वारंवार टक लावून पहा. कलर व्हेरिएशन आणि इतर स्केलचं व्हेरिएशन, याच्यामुळे ते आपण सहज ओळखू शकतो. तर हा आहे पहिला वर्म स्नेक म्हणजे वाळा. हा अतिशय छोटा असतो. कदाचित विद्यार्थ्यांनी पाहिला असेल, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी. अतिशय छोटा असतो, 1 ते 2 फुटापर्यंत असतो. लालसर तपकिरी, पोटाकडचा भाग फिका असतो, सडपातळ असतो आणि एकदम गोल. शरीराजवळ असलेले डोळे आणि लहान, इतकी भिंग वापरल्याशिवाय दिसणार नाही इतके छोटे डोळे असतात. शेपटी टोकेरी असते. वास्तव्य त्याचं मऊ जमिनीत असतं, म्हणजे नांगरलेल्या जमिनीत वगैरे असतो. आणि दुसरा जो आहे तो ट्रिंकेट, तस्कर. त्याचा रंग तपकिरी किंवा शेवाळे असतो. अंगावर फिकट आडवे पट्टे असतात, सडपातळ असतो. शरीरावर चमकदार खवले असतात. मानेवर 2 गडद किंवा काळ्या रेषा असतात. डोके टोकदार, डोळे मोठे व गोल बाहुल्या, डोळ्यांमागे काळी रेष असते. आणि ही आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे, धामण. अनेकांनी ही सगळी बघितली असेल. तपकिरी, शेवाळी, पिवळा किंवा काळा रंगाची, जाळीदार काळी नक्षी असते. शेपटीवर नक्षी असते. ओठांवरील खवल्यावर काळ्या उभ्या रेषा असतात. आणि ती उंदराच्या बिळांमध्ये, गवताळ प्रदेशात, डोंगराळ प्रदेशात, जंगलात लांब असते ती खूप, आणि खूप चपळ असते. त्याच्यानंतर ग्रीन किलबॅक, गवत्या.
आणि दुसरा मांडूळ. ग्रीन किलबॅक म्हणजे त्याचं नाव काय येतो कारण तो हिरव्या रंगाचा आहे साधाच, त्याच्या अंगावर पांढरे ठिपके असतात आणि हा पूर्णपणे बिनविषारी आहे. अर्थबोआ म्हणजे मांडूळ, त्याच्याबद्दल सुद्धा खूप गैरसमज ग्रामीण भागामध्ये आहेत. लालसर किंवा काळसर तपकिरी रंग असतो, पोटाचा रंग फिकट तपकिरी असतो, जंगलात किंवा खडकाळ प्रदेशात तो असतो. तो दुतोंडी साप त्याला म्हणतात आपण, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. त्याला एकच तोंड असतं पण शेपटीचा भाग सुद्धा तोंडासारखा असतो. दुसरा सँडबोआ किंवा डुरक्या घोणस, हा सुद्धा घोणसच्या सारखाच दिसतो त्याचा, परंतु तो पूर्णपणे बिनविषारी आहे आणि त्याचे ठिपके साधारणतः त्याच्या अंगावरचे स्केल्स आहेत ते घोणस सारखे असतात. त्यानंतर अजगर. अजगर आपल्या भागात नाहीये, तो कधी कधी कोकणात किंवा इतर ठिकाणी आढळतो, परंतु आपल्या परिसरात खूप कमी आहे. भीमाशंकरच्या जंगलात कधी कधी आढळून आलेला आहे. त्याच्यानंतर विरळ, दिवड आणि देंडू म्हणजे चेकर्ड किलबॅक. याच्यावर बघा कसे जे पट्टे आहेत ते आपल्या चेसच्या याच्यासारखे आहेत. तुम्ही बघितलं, चेसच्या याच्यासारखे पट्टे आहेत चौकोनी, म्हणून त्याला म्हणतात चेकर्ड किलबॅक. काळ्या, शेवाळी किंवा पिवळ्या आणि राखाडी कलांमुळे असतो. पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची खवल्यांची रांग असते, बुद्धबळाच्या पटासारखा असतो तो. आणि नद्या, तळी या लगत किंवा उथळ पाण्यामध्ये असतो तो, आणि तो पण पूर्णपणे बिनविषारी. धुळनागिन, हिचं नाव धुळनागिन आहे कारण तिचा कधी कधी ओळखायला फरक पडतो. ही नागासारखीच कलर वाटतो, फिकट किंवा गडद तपकिरी रंगाची असते, गवतात, झुडपात, उंदराच्या बिळात, दगडांच्या सापटीत वगैरे असते. त्याच्यानंतर कवड्या. कवड्या साप हा पण सगळ्यांनी बघितला असेल. त्याच्या मानेजवळ रुंद पांढरा किंवा पिवळा आडवा पट्टा असतो आणि तसेच पट्टे सगळ्या शरीरावर असतात. त्याच्यानंतर हरणटोळ म्हणजे वाईन स्नोक, तो हिरवा असतो, झाडावर असतो. लोक म्हणतात तो कवटी फोडतो, पण तसं काही नाही, तो झाडावर असतो आणि त्याच्यामुळे तसं गैरसमज होतो. त्याच्यानंतर रुकासर, ब्रॉन्झ स्नेक, ट्री स्नेक, मांजऱ्या सर्प, कॅट स्नेक. याचे जे डोळे आहेत ते मांजरी सारखे असतात म्हणून त्याला कॅट स्नेक म्हणतात. अनेक असे सापांची वेगळी नावं आहेत ती तिथल्या स्थानिक लोकांनी दिलेली आहेत त्याची वेगवेगळ्या गुणधर्मांवरून. हे अशा प्रकारचे सगळे नॉन व्हिनोमस स्नेक्स आहेत आपल्याकडे. वाळा, ट्रिंकेट. वाळा म्हणजे वर्म स्नेक, ट्रिंकेट म्हणजे तस्कर, कॅट स्नेक म्हणजे मांजऱ्या सर्प, विरळ, दिवड, देंडू म्हणजे चेकर्ड किलबॅक, गवत्या म्हणजे ग्रीन किलबॅक, त्यानंतर इंडियन रॅट स्नेक म्हणजे धामण, धुळनागिन म्हणजे बँडेड रेसर, कवड्या म्हणजे वुल्फ स्नेक, मांडूळ, डुरक्या घोणस, हरणटोळ, रुकासर. हे साप आपल्याला ओळखता आले पाहिजेत, कारण बिनविषारी साप आणि विषारी साप याच्यातला जर फरक कळला तर सुरुवातीला जो सर्पदंश झाल्यानंतर जो ताणतणाव वाढतो, रुग्ण घाबरतात, त्यांचा रक्तदाब वाढतो, भीतीमुळे त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. जर आपण लहान वयातच या मुलांनी सगळ्यांनी बिनविषारी विषारी साप ओळखायला शिकलं तर बराचसा ताणतणाव कमी होईल. आणि आपण जे सापांना विनाकारण मारत असतो की साप दिसला की मारा, हे पण खूप चुकीचं आहे. ही जी स्लाइड आहे ही फार महत्वाची आहे. दिसते का सगळ्यांना? ही 3 साप सारखे दिसतात. एक आहे ट्रिंकेट म्हणजे तस्कर, वुल्फ स्नेक म्हणजे कवड्या आणि कॉमन क्रेट म्हणजे मण्यार. परंतु या 3 पैकी जो मण्यार आहे माझ्या उजव्या बाजूला तो अतिशय विषारी आहे, नागापेक्षा सुद्धा 10 पट विषारी आहे. तो काळ्या रंगाचा असतो, अतिशय चकचकीत त्याची कातडी असते, त्याच्यावर समांतर पांढरे पट्टे असतात बघा, पॅरलल बँड्स म्हणतात त्याला, आणि त्याचं डोकं थोडंसं त्रिकोणी असतं. आणि त्याच्या उलट ट्रिंकेट जो आहे तस्कर, त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा तपकिरी असतो आणि त्याच्यावर एकच पांढरा पट्टा असतो, मोठा असतो साधारणतः ब्रॉड. आणि वुल्फ स्नेक जो कवड्या आहेत त्याच्यावर सुद्धा पांढरे पट्टे असतात, परंतु ते समांतर पट्टे नाहीयेत. तर हे तिन्ही साप सारखे वाटतात आणि बऱ्याचदा डॉक्टर लोक सुद्धा ओळखायला चुकतात आणि त्यामुळे रुग्णाला चुकीचे उपचार मिळू शकतात. किंवा जर मण्यार चावलाय आणि डॉक्टरांनी समजलं तस्कर किंवा कवड्या चावलाय तर त्याच्यामुळे उपचाराला खूप उशीर होईल. त्याच्यामुळे ही स्लाइड खूप महत्वाची आहे आणि याच्यातला फरक प्रत्येकाला ओळखता आलाच पाहिजे. ही सुद्धा स्लाइड खूप महत्वाची आहे. ही जे 3 साप आहेत, इंडियन रॅट स्नेक किंवा धामण आणि बँडेड रेसर म्हणजे धुळनागिन आणि कोब्रा, इंडियन कोब्रा, ज्याला आपण स्पेक्टॅकल्ड कोब्रा म्हणतो, हे तिन्ही दिसायला सुरुवातीला सारखे असतात. परंतु नागाचं वैशिष्ट्य सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळी त्याला त्याच्या जीवाला धोका वाटतो किंवा तो डिफेन्सिव्ह मूड जाते, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तो त्याचा जो पुढचा भाग आहे शरीराचा तो जमिनीच्या अगदी उंच उचलतो, अर्धा भाग जवळजवळ तो उंच उचलतो आणि त्याचं हूड जी आहे, फणी, ती उघडी करतो.
त्या फणीवर एक 10चा आकडा असतो किंवा ठिपका असतो, त्याला म्हणतात स्पेक्टॅकल कोब्रा. आणि धामण आणि दुळनागिन यांच्यामध्ये तो आकडा नसतो, परंतु बऱ्याचदा सगळ्यांचा रंग सारखा असतो, लांबी सारखी असू शकते, स्केल सुरुवातीला सारख्या वाटतात. परंतु नागाचं हे वैशिष्ट्य असल्यामुळे नाग ओळखणं सुद्धा तितकंसं सोपं आहे. परंतु काही नागांमध्ये जी स्पेक्टॅकल आपण जो 10चा आकडा म्हणतो तो नसतो, त्यांना इंग्रजी भाषेत म्हणतात असिलेट कोब्रा. किंवा काही नागांच्या फणीवर फक्त एक साधा ठिपका असतो, त्याला म्हणतात मोनोसिलेट कोब्रा. त्यामुळं नागांमध्ये सुद्धा फरक आपल्याला करता आला पाहिजे. परंतु आता आपल्या दृष्टीनं वैद्यकीय दृष्ट्या फार महत्वाचे साप कोणते आहेत? विषारी सापांच्या या 4 जाती आहेत. कोणकोणते आहेत ते? नाग, घोणस, फुरस आणि मण्यार. हे 4ही साप मात्र आपल्या प्रत्येकाला ओळखता आले पाहिजे, कारण यांच्या दंशानंतर काही सेकंदापासून मिनिटापर्यंत ताबडतोब रुग्ण अतिशय गंभीर होऊ शकते त्याची प्रकृती. कारण आपण या सापांची लक्षणं पाहणार आहोत. हे खूप अतिशय विषारी साप आहेत आणि यांच्या दंशामुळं त्वरित मृत्यू होऊ शकतो. त्यामुळं हे साप ओळखता आले पाहिजेत आपल्याला. हे आपल्या परिसरातील नागांची चित्र आहेत. प्रत्येक गावामधून ज्यावेळी लोक साप मारून आणतात किंवा बघितले जातात, पाळले जातात, पकडले जातात, त्यावेळी नागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत. अगदी पांढऱ्या रंगापासून, काळ्या रंगापासून, तपकिरी, हे सगळे आपल्या जवळच्या परिसरातलेच आहेत. केडगाव, त्याच्यानंतर निरगुडसर, अशा परिसरातले, पिंपळवंडी या परिसरात पकडलेले साप आहेत. पण कलरमध्ये जसं माणसांमध्ये जेनेटिक व्हेरिएशन असतं, कलर वेगवेगळे असतात, तसं प्रत्येक प्राण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग असतात, तसंच सापांमध्येही असतात. हे सगळे मण्यारचे प्रकार आहेत. मण्यार जो आहे तो अतिशय विषारी. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की मण्यार काळ्या रंगाचा असतो, चकचकीत असतो, त्याच्यावर पांढरे समांतर पट्टे असतात आणि हा नागापेक्षा 10 पट विषारी असतो. मण्यारच्या जवळजवळ 11 जाती आहेत. हे काही जे कलर आहेत वेगवेगळे, ते वेगवेगळ्या देशातले पण आहेत. तर मण्यार हा अतिशय छोटा प्राणी आहे आणि अतिशय विषारी आहे. हे त्याचं नाव आपल्याकडे काय म्हणतात, त्याला मण्यार किंवा काही ठिकाणी मनीर म्हणतात. साधारणतः 100 सेंटीमीटर पर्यंत असतो. त्याची लांबी 175 सेंटीमीटर पर्यंत पण असू शकते जास्तीत जास्त. चमकदार असतो, अतिशय गुळगुळीत असलेलं शरीर असतं, सपाट असतंय, रुंद डोकं असतंय, मानेपासून वेगळं डोकं असतं त्याचं. असं फरक लगेच जागवतो मान आणि डोक्यामध्ये. तपकिरी शरीर किंवा कधी कधी रुंद पांढऱ्या किंवा पिवळे समांतर पट्टे पण असतात आणि शेपटीच्या दिशेनं हे जे ठिपके आहेत ते फिकट होत जातात. हा आहे घोणस. हे वेगवेगळ्या प्रकारचे घोणस आहेत. हे जे दाखवलेत या चित्रातले घोणस, हे आपल्या परिसरातले घोणस नाहीयेत. आपल्या परिसरात कोणते घोणस आहेत बघा. आणि हा आहे सॉस्केल्ड व्हायपर म्हणजे फुरस. हा सुद्धा आपल्या परिसरात, विशेषतः जो डोंगरी भाग आहे आपला, मावळी भाग आहे, मावळात आपण भीमाशंकरच्या जंगलात घ्या किंवा जुन्नरच्या पश्चिमेला किंवा ब्राह्मणवाडा आणि ह्या भागात सुद्धा असतो. तो अतिशय लहान आहे आणि चिडचिडा असतो, आक्रमक. तो ज्यावेळी चावतो त्यावेळी काही सेकंदात तो दंश करून जातो. त्याचा जो विष आहे अतिशय घातक आहे, तो खूप धोकादायक बनवतं. आणि सॉस्केल्ड व्हायपर ज्यावेळी हळूहळू त्याचा जो पट्टा आहे तो एस आकाराच्या पट्ट्यांमध्ये गुंडाळला जातो, जिलेबी सारखा त्याचा आकार होतो. हिस असा तो असा आवाज करतो आणि भक्षकांना सावध करण्यासाठी वापरला जाणारा बचाव धोक्याची घंटा देतो तो. त्याचा अतिशय दंश अतिशय झटपट होतो. हा सुद्धा आपल्या भागात आहे. अनेक माळशेज पट्ट्यात जी गावं आहेत, रोहोकडी किंवा अनेक माळशेज पट्ट्यात, पिंपळगाव जोगा या पट्ट्यात हा आढळतो. त्याला चापड्या म्हणतात, म्हणजे ग्रीन पीट व्हायपर. त्याला ग्रीन पीट व्हायपर आणि लार्ज स्केल पीट व्हायपर किंवा हिमालयन पीट व्हायपर, हिमालयात पण आढळतो. हा हिरव्या रंगाचा असतो. त्याच्यावरचे पुन्हा बघा स्केल्स आहेत ते षटकोनी असतात किंवा चौकोनी असतात. ते अतिशय पटकन ओळखता येतो हा साप. त्याचे डोळे मोठे असतात, त्याचे बुबुळ अतिशय छोटे असतात. हा निमविषारी प्रकारात जरी मोडत असला तरी याच्यावर कोणतीही लस उपलब्ध नाही, याच्यावर ट्रीटमेंट नाही. याला फक्त सूज येते खूप आणि चावल्यानंतर दंशाच्या ठिकाणी फोड येतात. त्याला आपल्याला अँटीबायोटिक्स म्हणजे ज्याला आपण प्रतिजैवक म्हणतो ते देऊन त्याला बरं करायला लागतं. त्याच्यावर कुठलीही लस उपलब्ध नाहीये. ही साधारणतः बिनविषारी आणि विषारी साप ओळखण्याची सर्वसाधारण लक्ष्य आहेत. याच्यामध्ये सुद्धा 100% सत्य असेलच असं नाही. विषारी सापांचे 2च दात असतात आणि ते 2 दात कसे असतात, आपले इंजेक्शनची निडल असते, डॉक्टर जे इंजेक्शन देतात त्या निडल सारखे असतात. त्याचे
बुबुळ जी आहेत प्युपिल्स ती लंब वर्तुळाकार असतात आणि शेपटी आहे ती दबलेली असते. बिनविषारी सापामध्ये खूप दात असतात. जर बिनविषारी साप चावला तर खरचटल्यासारखं होतं, अनेक दात दिसतात आणि त्याची बुबुळ आहेत ती गोल असतात. त्याची शेपटी आहे ती लांब असते आणि सॉलिड असते, दबलेली नसते, फारशी गोल असते. तर ही 2-3 लक्षणं आहेत, याच्यावरून आपल्याला ओळखता येतो हा साप विषारी आहे किंवा बिनविषारी. परत ही स्लाइड रिपीट झाली. हे बघा, नागाने जर दंश झाला तर दंशाच्या ठिकाणी खूप वेदना होतात. तिथला भाग पूर्ण काळा निळा पडतो आणि खूप सूज येते. त्याच्यामुळे नाग चावल्यानंतर तिथली त्वचा, पण आम्ही सुद्धा आता दंशाच्या ठिकाणाहून ओळखत नाही कोणता साप चावलाय. त्या रुग्णाची सगळी लक्षणं पूर्ण त्याची हिस्ट्री घ्यायला लागते. कुठं चावलाय, किती वाजता चावलाय, कोणत्या पिकात शेतात काम करत होतो, भुईमुगाचं शेक आहे का, ऊसाचं आहे, मका आहे, कांद्याच्या शेती आहे, कुठल्या शेतात त्याला सर्पदंश झालाय, त्यावेळी किती वाजले होते, त्याला लक्षणं काय आली, या सगळ्या गोष्टींवरून ओळखता येते की त्याला कोणत्या सापाने दंश केलाय. त्यामुळं कधी घाई करायची नाही की रुग्णाला कोणता साप चावला हे सांगण्याची किंवा हे करण्याची. सर्पदंशाची लक्षणं जर बघितली आपण, नाग आणि मण्यार चावला तर सगळ्यात प्रथम त्याच्या मज्जासंस्थेवर म्हणजे नर्वस सिस्टीमवर परिणाम होतो. रुग्णाला सुरुवात परत मळमळ होते, उलटी होते, दरदरन घाम फुटतो, चक्कर येते, पोटात दुखतं, त्याला डोळ्याची पापणी पूर्ण उघडता येत नाही आणि डोळ्यापुढे डबल दिसतं किंवा दिसायला कमी होतं. मग हळूहळू श्वास घ्यायला त्रास होतो आणि रुग्ण मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं काही मिनिटात किंवा सेकंदात बेशुद्ध पडतो आणि लगेच त्याचा मृत्यू होतो आणि हार्ट अटॅक पण येतो. तर नागाची लक्षणं आहेत ती लक्षात ठेवा सगळ्यांनी. नाग चावल्यानंतर काही सेकंदात रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. आपण एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला, हार्ट अटॅक आला किंवा ऍक्सिडेंट झाला तर आपण काय म्हणतो की फर्स्ट गोल्डन अवर म्हणजे पहिला जो तास आहे तो सुवर्ण काळ आहे उपचारासाठी. परंतु नाग किंवा मण्यार किंवा कुठलाही विषारी साप चावला तर तसं नाही. प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. रुग्णाला ताबडतोब उपचार मिळणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे ही लक्षणं तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि मण्यार मात्र कसं होतं, उलट आहे. मण्यार जर चावला तर त्याची लक्षणं थोडीशी उशिरा येतात. मण्यार शक्यतो रात्री 12 ते पहाटे 5 या पर्यंत वेळात चावतो. तो आपल्या ग्रामीण भागामध्ये रुग्ण जमिनीवर झोपतात, घरामध्ये कॉट नसते. एखादी कॉट असली तर पुरुष व्यक्ती घरातली कॉटवर झोपते, लहान मुलं आणि महिला जमिनीवर झोपतात आणि त्यामुळं मण्यारच्या दंशाचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये जास्त आहे. त्यामुळं आपण लक्षात ठेवा. आणि मण्यार चावल्यानंतर अजिबात त्या ठिकाणी वेदना होत नाही, सूज येत नाही, रक्त सुद्धा येत नाही. मण्यारचे दात खूप छोटे असतात, म्हणजे केसांच्या साईज पेक्षा पण छोटे असतात. त्यामुळं मण्यार चावलेलं कळूनच येत नाही आणि मग दुर्लक्ष होतो, तो झोपेत चावतो. आपल्याला वाटतं की तो मुंगी चावली असेल, उंदीर चावला असेल, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग 4 ते 6 तासानंतर म्हणजे सूर्योदयाच्या वेळेपर्यंत रुग्ण हळूहळू श्वास घ्यायला त्रास होतो आणि तो पूर्णपणे बेशुद्ध होतो. म्हणून कोकणात काय म्हणतात की मण्यार चाटलं, मण्यार चावलं म्हणत नाही. आणि सूर्यकांडर म्हणजे सूर्योदयापर्यंत हा रुग्ण मृत्युमुखी सुद्धा पडलेला असतो. ही बघा, ही मण्यार चावलेल्या मुलाची लक्षणं आहेत. अजून काय त्रास होतो? तोंड म्हणजे डोळे उघडता येतात का? डोळे उघड, डोळे उघड बाळा, डोळे उघड, जीभ बाहेर काढ, जीभ बाहेर नाही निघत. काय घाबरू नका. काय चावलं होतं का रात्री? काय चावलं होतं? नाही बघितलं. किती वाजता चावलं? किती वाजता चावलं? बघा, या मुलाला रात्रीच्या वेळी मण्यार चावलं होतं. त्याने आपल्याला सगळी लक्षणं सांगितली की पोटात दुखतोय, उलटी होती. या मुलाला काही सेकंदात त्याचं हृदय नंतर बंद पडलं आणि त्याला कृत्रिम श्वास लावावा लागला. तर इतक्या गंभीर अवस्थेत रुग्ण दुर्लक्ष झाल्यामुळे येऊ शकतात. त्याला काही चावलं ते समजलंच नव्हतं रात. ही सुद्धा या महिलेला मण्यार नाग चावलं होतं. या ग्रामीण भागातली गोष्ट मुद्दाम आपल्या गावाजवळची जे भोरवाडीची तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांना, की या महिलेला सर्पदंश झाला आणि 20 मिनिटात तिला आपल्या हॉस्पिटलला आणलं. तिच्या मेंदूवर सगळा दुष्परिणाम झाला होता, ती बेशुद्ध झाली, तिला व्हेंटिलेटर लावला, नंतर ती ट्रीटमेंट बाकीची दिल्यानंतर ती बरी झाली. परंतु ती व्हेंटिलेटरला लागला नाही. परंतु आम्ही एक प्रिव्हेन्शन ज्याला प्रतिबंध म्हणतो तो
करत असतो की घरात जर सर्पदंश झाला तर आम्ही त्या घरातल्या लोकांना सांगतो की घरात साप शोधा, साप तिथेच असण्याची शक्यता असते. तर मी सर्पमित्राला या लोकांच्या घरात पाठवलं तर तिथं काही साप त्याला आढळून आला नाही. तो दोनदा आला आणि त्याच्यानंतर मी एक दिवस स्वतःच सर्पमित्राला बोलवलं आणि त्या लोकांच्या घरी गेलो. तर ते जे शेतकऱ्याचं घर आहे ते अतिशय चांगलं घर बांधलं होतं त्यांनी, अतिशय त्याला रंगरंगोटी केलेली होती, सगळं केलेलं होतं. परंतु आपल्या हिंदू धर्मात एक पद्धत आहे की सत्यनारायण पूजा झाल्याशिवाय घरात स्वयंपाक करायचा नाही. म्हणून त्यांनी सगळं रेडी असलेलं घर सत्यनारायण पूजा न झाल्यामुळं ती महिला घरातली जी आहे ती पडवीत स्वयंपाक करत होती. आणि मग आम्ही सगळं घर शोधलं, एकदम चांगलं घर आहे, तिथं काही बिळ वगैरे नव्हती आत, मग साप कुठं असेल म्हणून आम्ही त्या पडवीत त्या महिलेशी बोलत होतो. तर त्या चुलीखाली मला एक छोटस बोटाच्या टोका एवढं बीळ दिसून आलं. तर मी त्या महिलेला म्हटलं की ती चूल आपण उचकटू. तर ती महिला म्हटली कशाला चूल उचकटता, आता कुठं नाही दिसला, गेला असेल देऊन तो साप कुठंतरी. तर जबरदस्तीनं त्या सर्पमित्राला लोखंडी सळीनं ती चूल उचकटायला लावली. तर तिथं 29 नागाची पिल्लं आढळून आली. मी मुद्दाम तुम्हाला ही स्टोरी सांगतोय कारण आपल्या घराच्या भोवती आणि घराच्या परिसराभोवती स्वच्छता असणं खूप महत्वाचं आहे. जर आपण स्वच्छता ठेवली नाही किंवा खरकट अन्न घराभोवती किंवा ओट्यावर टाकलं तर ते खाण्यासाठी उंदीर येतात आणि त्यांच्या मागं साप येतात त्यांना खाण्यासाठी, उंदरांना, आणि मग सर्पदंशाच्या घटना वाढतात. म्हणून ही मी मुद्दाम ही स्टोरी आज तुमच्यासाठी निवडलेली आहे की तुम्ही सगळ्या आपल्या पालकांना, विशेषतः आईला सांगा की घरातलं खरकट अन्न हे कुठल्याही परिस्थितीत ओट्यावर किंवा घराच्या भिंतीजवळ टाकू नका. घराचा परिसर स्वच्छ ठेवा. तिथलं लाकडं लोकडं अडगळ जी असेल, विटा पडलेल्या असतील त्या तिथून काढून टाका. जर तो परिसर स्वच्छ ठेवला तर सापांना लपायला जागा मिळणार नाही. एकच मिनिट. एकच मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. ऐकायला येतंय माझं? यस सर. स्लाइड शेअरिंग मध्ये काहीतरी गडबड झाली. यस, स्लाइड आपका दिख रहा है? हाँ, नहीं आगे नहीं जा रहा है. ओके, आप अपना पीपीटी ओपन कीजिए. हाँ, नीचे से मुलांना समजतंय ना मी काय बोलतोय? यस यस. कोणीतरी फीडबॅक घ्या मुलांकडून. सर. समजतंय ना? हो सर. ही 65 वर्षाची महिला आहे. नाक चावल्यानंतर तिला अतिशय गंभीर अवस्थेत आणलं होतं आणि तिची फक्त जखम बघा. नाक चावल्यानंतरचं ठिकाण, तिथं फोड येतात, सूज येते आणि तो भाग पूर्णपणे सडतो. त्याला वैद्यकीय भाषेत म्हणतात नेक्रोसिस किंवा गँग्रीन. आणि अशा रुग्णांना वारंवार शस्त्रक्रिया करायला लागते. तो डेड टिश्यू म्हणजे जो मृत पेशी आहेत त्या सगळ्या काढून टाकायला लागतात आणि तिथं स्किन ग्राफ्टिंग, ज्याला मराठीत म्हणतात त्वचारोपण, म्हणजे मांडीची कातडी काढावी लागते आणि त्या ठिकाणी बसवावी लागते. या महिलेचं सुद्धा हृदय पूर्णपणे आणली त्यावेळी बंद पडलेलं होतं. नाही, ती स्लाइड शेअर व्हिडिओला गेल्यामुळे झालंय नाही. ह्या मुलाला सुद्धा शेतात भुईमुगाच्या शेंगा उपटत असताना काहीतरी चावलं. त्याला असं वाटलं की आपल्याला बिनविषारी साप चावलाय, पण त्या भागातला एक पेशंट वाचलेला असल्यामुळं, कवठे या इथला मुलगा, हा तरुण शेतकरी आहे, आणि त्याने मला फोन केला. आणि सुदैवानं त्याच्याबरोबर त्याचे 2 भाऊ, जे एक अनेस्थेटिस्ट होते, ज्याला आपण भूलरोग तज्ञ म्हणतो, आणि एक डेंटिस्ट होते. दोघंही भाऊ त्याच्याबरोबर सुट्टीला गावी आले होते आणि शेतातच त्याच्या जवळ होते. त्यांना माहित असल्यामुळे त्वरित आपल्या हॉस्पिटलला यायला लागले आणि रस्त्याने येत असताना त्याला उलट्या व्हायला लागल्या आणि पोटात दुखायला लागलं. तर भूलरोग तज्ञांनी मला फोन केला की सर, याला बहुतेक विषारी साप चावलेला आहे. हॉस्पिटलमध्ये आणून टाकला तर त्यावेळी त्याचं हृदय आणि श्वास पूर्णपणे बंद पडला होता. आणि त्वरित त्याला CPR, सगळ्या विद्यार्थ्यांनी ऐकून घ्या माझं लक्ष, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन म्हणजे हृदयाला मसाज देतात आणि हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला जातो. ते आम्ही सुरू केलं. त्याच्या श्वासनलिकेत नळी टाकली आणि त्याला कृत्रिम श्वास म्हणजे व्हेंटिलेटर सुरू केला. सर्पदंशावरची लसीची इंजेक्शन दिली 30 आणि बाकीचे तातडीचे अनेक उपचार केल्यानंतर त्याचं हृदय सुरू झालं. परंतु तो 24 तास पूर्णपणे कोमात म्हणजे बेशुद्ध होता. दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की त्याच्या मेंदूला लवकर ऑक्सिजन मिळालेलं नाही आणि तो आता बहुतेक व्हेजिटेटिव्ह लाईफ म्हणजे मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तो आता त्याचा जगून काही उपयोग होणार नाही. त्याचं हृदय चालू झालंय, पण आम्ही त्याला पुढचं आयुष्य चांगलं देऊ शकणार नाही असं वाटलं.
म्हणून मी त्वरित पुन्हा जे मेंदूचे तज्ञ आहेत डॉक्टर पुण्यातले त्यांच्याशी संपर्क साधला. ते म्हटले आता त्याचा मेंदू डेड झाला असा, मृत झाला असा बहुतेक, तुम्ही अजून फक्त 4-5 दिवस वाट पहा आणि आहे ती ट्रीटमेंट चालू ठेवा. परंतु मी तात्काळ वेगळा निर्णय घेतला आणि अजून ऍडिशनल सर्पदंशावरील लस आणि इतर उपचार केले आणि आमच्या सुदैवाने आमच्या प्रयत्नाला यश आलं. 3-4 तासानंतर त्याच्या डोळ्यांची हालचाल झाली, हातपाय हलवायला लागला आणि तो पूर्णपणे शुद्धीवर आला. तर असाही चमत्कार घडू शकतो. म्हणून सर्पदंश झालेल्या रुग्णांना त्वरित आणि योग्य ते उपचार मिळणं फार गरजेचं आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा विलंब होता कामा नये. ही सुद्धा महिला आहे ना, तिला 76 वर्षाची, हिला सुद्धा नागाने दंश केला होता. तिला सुद्धा खूप पोड आले, सूज आले आणि शस्त्रक्रिया करायला लागली. ही सध्या आता तुम्ही पेपरला बातमी वाचली असेल, शिक्षक मंडळींनी आपल्या गणपुले सर वगैरे सगळे आहेत, मुद्दा मी तुमच्यासाठी ठेवली की ही मुलगी वडिलांबरोबर ओट्यावर झोपली होती आणि दुपारची वेळ होती, 11:15 वाजता. हिला महाळुंगे पडवळ येतील, हिला वडिलांबरोबर झोपली आणि जोरात ओरडली ती. वडिलांनी बघितलं तर शेजारी मोठा नाग होता आणि 45 मिनिटात तिला हॉस्पिटलमध्ये आणलं. तिचं हृदय आणि श्वास पूर्णपणे बंद पडला होता. तिला त्वरित उपचार सुरू केले आणि 3 वेळा तिचं हृदय बंद पडलं. कृत्रिम श्वास आम्ही सगळं दिलं. त्याच्यानंतर ती आता पूर्णपणे शुद्धीवर आली, पण तिचा उजवा हात आहे तो पूर्णपणे सडलेला आहे. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, विशेषतः तर जमिनीवर झोपायचं कोणी सगळ्यांनी टाळलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुठल्याही प्रकारचा सर्पदंश टाळायचा असेल तर आता पालक सावलीला किंवा झाडाखाली किंवा घरात सुद्धा दरवाजात झोपतात. ज्यावेळी पाऊस होतो त्यावेळी त्यांच्या बिळामध्ये पाणी जातं आणि सगळे साप बिळाच्या बाहेर येतात आणि त्यांना ते निवाऱ्याला थंड ठिकाणी यायचा प्रयत्न करतात किंवा भक्ष्याच्या शोधात असतात. त्यामुळं ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आता ह्या मुलीची कालच शस्त्रक्रिया केलेली आहे. त्याच्यानंतर मण्यारचा दंश. मण्यार मी तुम्हाला सांगितलं की रात्रीच्या वेळी चावतो, झोपलेल्या जमिनीवर झोपलेलं असताना चावतं. चावलेल्या ठिकाणी अजिबात दुखत नाही, सूज येत नाही. त्याची लक्षणं 4 ते 6 तासानंतर येतात. नागाची लक्षणं लगेच येतात. कधी कधी मण्यारची लक्षणं 12 तासानंतर येतात. सगळ्यात पहिल्यांदा पोटात दुखायला लागतं, उलटी होते, लाळ खूप येते. त्याच्यानंतर मग हळूहळू डोळे उघडायला त्रास होतो, श्वास घ्यायला त्रास होतो. रुग्ण हळूहळू मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं कोमात जातो आणि मग तो पूर्णपणे बेशुद्ध होऊन त्याचा डेथ होतो. तर ही सगळी मण्यारची लक्षणं आहेत. इथं बघा बोटाला दिसतंय, फक्त खरचटल्यासारखं दिसतंय थोडंसं. या मुलाला डोळे उघडता येत नाही, फेस आलेला आहे तोंडाला. हे एक छोटं जे बेबी आहे, 4 महिन्याचं बेबी आहे, हे दरवाजात त्याच्या आईनं झोळीत बांधलं होतं आणि कौलातून जे मण्यार पडला याच्या चेहऱ्यावरच पडला आणि याला 2 ठिकाणी चावला. सुदैवानं ते वाचलं ते बाळ, परंतु अशा घटना सुद्धा घडू शकतात. ही सुद्धा एक आपल्या ओझरचीच केस आहे. ही जगदाळे नावाचे आजोबा आहेत आणि त्यांची 4 वर्षाची नात रात्री घरात जमिनीवर झोपले होते. त्या दोघांनाही मण्यार सापाने दंश केला. ती मुलगी रडायला लागली, उजव्या कानाला ती धरायची आणि जोरजोरात रडायची. 1 तास ती रडत होती. मग त्यांना शंका आली काहीतरी चावलंय आणि मग दोघांनाही आपल्या हॉस्पिटलमध्ये आणलं. आजोबा साप घरात शोधायला थांबले होते मागं, त्यांच्या हाताला मुंग्या यायला लागल्या. मग त्यांना पण शंका आली. दोघं एकाच वेळी हॉस्पिटलला आले आणि दोघांनाही सर्पदंशावरील लस दिली. परंतु दोघांचाही श्वास पहाटे 4:30 वाजता एकाच वेळी बंद पडला आणि तोपर्यंत 100-150 नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आलेले होते आणि कुणाला पहिल्यांदा वाचवायचा असा प्रश्न निर्माण झाला आमच्याकडे. कारण ग्रामीण भागातलं आपलं हॉस्पिटल आहे, स्टाफ कमी असतो. मग डॉक्टर पल्लवी राऊत यांनी त्या बाबांना सगळ्यात पहिल्यांदा श्वासनलिकेत नळी टाकायचा प्रयत्न केला, परंतु त्यांची मान छोटी होती, त्यामुळे नळी जाईना श्वासनलिकेत, त्यांना व्हेंटिलेट करणं अवघड झालं. मग अशा वेळी मी काय केलं, फक्त श्वासनलिकेच्या तोंडाशी जी ट्यूब असते ती धरून ठेवून त्यांना कृत्रिम श्वास दिला. त्याच्यानंतर मग त्यांनी जाऊन दुसऱ्या आपल्या छोट्या बाळाला श्वासनलिकेत नळी टाकली, कृत्रिम श्वास दिला आणि मग परत बाबांना येऊन प्रयत्न केला आणि दोघांचा जीव 3.5 दिवसानंतर दोघेही पूर्णपणे शुद्धीवर आले. तर ग्रामीण भागात हे असे तातडीचे प्रसंग, अवघड प्रसंग आमच्यावर सुद्धा येऊ शकतात. म्हणून प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. ही श्वासनलिकेत नळी टाकण्याची प्रक्रिया आहे, ही खूप अवघड असते. याला म्हणतात इंडोट्रॅकियल इंटुबेशन किंवा श्वासनलिकेत नळी टाकणे. हे खूप अवघड काम आहे. डॉक्टर पल्लवी राऊत यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळं ट्रेनिंग घेतलंय. त्यामुळे आता एकही क्षण किंवा 1 सेकंद सुद्धा वायाला जात नाही. रुग्ण बऱ्याचदा नाक चावलेले किंवा मण्यार चावलेले 30% रुग्ण कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट किंवा श्वास किंवा
हृदय बंद पडलेल्या अवस्थेत येतात. किती गंभीर प्रकारे बघा. शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा एवढे गंभीर रुग्ण येत नाहीत, परंतु आपलं हॉस्पिटल छोटं असून ही अतिशय गंभीर रुग्ण आणि घोणस चावलेले 10% रुग्ण म्हणजे त्यांचा हार्ट अटॅक येतो किंवा श्वास बंद पडलेला असतो. आणि हा व्हेंटिलेटर आहे शेजारी, याला म्हणतात कृत्रिम श्वास यंत्रणा. कोविडच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना माहीत झालं असेल, मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना, की व्हेंटिलेटर म्हणजे काय असतो. हे सुद्धा लहान बाळ आहे. ही सुद्धा केस मी सगळ्याकडे सांगत असतो. सगळ्या शिक्षकांनी पण याच्याकडे जरा लक्ष द्या. या मुलीला मण्यार चावला. संगमनेरला तिला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतं. गरीब असल्यामुळं, आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळं तिथल्या आमदारांनी मला फोन करून सांगितलं की डॉक्टर, ही मुलगी गरीब आहे, हिला मदत करा. आम्ही तिच्यावर पूर्णपणे मोफत उपचार करत होतो. 15 दिवस तिचे उपचार चालू ठेवले होते. हळूहळू तिची परिस्थिती सुधारली. ती शुद्धीवर यायला लागली, डोळे उघडायला लागली, मोबाईलवर खेळायला लागली, आईच्या बरोबर ती बोलायला लागली. परंतु तिकड त्या भागातला एक मांत्रिक आला आणि त्यांनी त्या लोकांना सांगितलं की ही मुलगी वाचणार नाही कुठल्याही परिस्थितीत. डॉक्टरांनी विनाकारण हिला मशीन लावून ठेवलेलं आहे. आणि मग त्या लोकांनी डिस्चार्ज मागितला, आमच्याकडे सांगितलं की ट्रीटमेंट बंद करा. परत मी त्या आमदार साहेबांना फोन केला, तिथल्या लोकांना फोन केला. त्यांनी पण या पालकांना समजून सांगितलं, परंतु पालकांनी, आई वडील अशिक्षित होते, त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी सगळी ट्रीटमेंट बंद करायला लावली. व्हेंटिलेटर काढला आणि काही क्षणातच या मुलीचा मृत्यू झाला. म्हणून आपल्या परिसरात सुद्धा अजूनही अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. मांत्रिकावर लोक विश्वास ठेवतात, परंतु डॉक्टरांवर विश्वास ठेवत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून सर्पदंशाविषयी जे समज आहेत, गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणं ही खूप काळाची गरज आहे. त्याच्यानंतर तिसरा विषारी जो साप आहे तो घोणस, त्याला रझेल स्वायपर म्हणतात इंग्रजीमध्ये. याचा खूप मोठा असतो, 5-6 फुटापर्यंत पण असू शकतो. लहान शेपटी असते, त्याचं शरीर गोल असतं, सपाट असतं, डोकं त्रिकोणी असतं. त्याला इंग्रजीत म्हणतात व्हायपर हेड. ते त्रिकोणी असतं. पेशंटच्या चेहऱ्याचा आकार सुद्धा नंतर नंतर तसाच होतो. त्याची मोठी नागपुडी जी ती मोठी असते. गडद तपकिरी अंडाकृती आकाराच्या 3 ओळी असतात. त्याला असे डायमंड शेप त्याचे आकाराचे पट्टे शरीरावर असतात. एका वेळी घोणस जो आहे तो 60 ते 70 पिलांना जन्म देतो. आपल्या परिसरात सर्पदंश का वाढलाय? कारण पूर्वी आपल्याकडं दुष्काळी भाग होता, ड्राय शेती होती, म्हणजे असं जमीन उघडी असायची बऱ्याचदा उन्हाळ्यात, आणि मोठे पक्षी होते, गिधाडं होते, इतर जे पक्षी ते मोठे पक्षी असायचे. त्याच्यामुळे सापांची पिल्ल निर्माण झाली तर त्यातली काही पिल्ल पक्षी खाऊन घ्यायचे, म्हणजे ही सायकल चालू असायची. त्यामुळे सापांची संख्या कमी व्हायची. परंतु आता शेती खूप बागायती झालेली आहे आणि शेतकरी सुद्धा शेतात राहायला गेलेले, आपल्या शेतात घरं बांधलेली आहेत. बागायती शेती झाल्यामुळं सापांना खाद्य चांगलं मिळालंय, लपायला जागा मिळाली, म्हणजे त्यांच्या वाढीसाठी हॅबिटेट ज्याला म्हणतो आपण ते चांगलं झालेलं आहे. त्यामुळे सापाने एकदा 60-70 पिल्लांना जर जन्म दिला तर त्यातली पिल्ल काही मरत नाहीत, सगळीच्या सगळी मोठाली होतात आणि सापांची संख्या वाढली. नाग सुद्धा एका वेळी 25 ते 30 पिलांना जन्म देतो. त्यामुळे सापांची संख्या वाढली. आपण त्यांच्या अधिवासामध्ये त्यांच्या घरात राहायला गेलो, शेतात राहायला गेलेलो आहे, जंगलतोड झालेली आहे. त्यामुळे माणसाचा आणि सापांचा संबंध वाढलाय आणि साहजिकच सर्पदंशाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. घोणस आणि फुरसं जर चावलं तर सगळ्यात प्रथम चावलेल्या ठिकाणी खूप वेदना होतात, तीव्र वेदना, विघळून जातो माणूस, तिथं सूज येते, फोड येतात आणि चावलेल्या ठिकाणापासून अंगठ्याला चावलाय तर गुडघ्यापर्यंत, मांडीपर्यंत आणि सगळ्या अंगावर सूज येते. ही काही तासात सगळ्या अंगावर सूज येते. त्याच्यानंतर रुग्णाच्या नाडीचे ठोके अनियमित होतात, त्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, त्याला रक्तदाब कमी होतो. दुसरं लक्षण म्हणजे पोटात मळमळ, उलटी होते, घाम येतो, चक्कर येते आणि पोटात दुखायला लागतं आणि त्याच्या रक्त गोठण्याची प्रक्रिया आहे ती बदलते. आपल्याला जर बोटाला कापलं ब्लेडनी किंवा पायाला अंगठ्याला ठेच लागली तर आपलं रक्त आपोआप गुळमतं. आपण काय म्हणतो, रक्त गोठतं. त्याला आपल्या भाषेत, इथल्या स्थानिक भाषेत काय म्हणतो, रक्त गुळमतं. परंतु घोणस चावल्यानंतर हे रक्त खूप पातळ होतं. त्याच्यामुळे त्याच्या हिरड्यातून, लघवीतून, रक्तातून उलटी रक्ताची होते, सगळीकडे रक्त जातं, थुंकीत रक्त पडतं, लघवीचं प्रमाण हळूहळू कमी होतं आणि 2-4 दिवसात लघवी पूर्ण बंद होते. त्याला काय म्हणतात आपण, किडनी फेल्युअर होणे, म्हणजे किडनी त्याची निकामी होते आणि मग त्याला डायलिसिसची पण गरज लागते. तर हे घोणस चावल्यानंतरचे जे उपचार आहेत ते खूप अवघड आहेत. घोणसमुळे शरीराचे सगळे अवयव काही सेकंदात, मिनिटात खराब होतात.
हृदयविकार होतो, हृदयविकाराचा झटका येतो म्हणजे हृदय खराब होतं, मेंदूत रक्तस्राव होतो, मेंदूतली रक्तदाब वाढल्यामुळे शिर तुटते, त्याच्यानंतर रक्त गोठण्याची प्रक्रिया बदलते, त्याच्यानंतर लिव्हर खराब होतं, किडनी खराब होते. हे अतिशय गंभीर आजार आहे घोणस चावल्यानंतर आणि याच्यावर उपचार करणं खूप अवघड बाब आहे. ही सगळी घोणस चावल्यानंतरची लक्षणं आहेत. या व्यक्तीला सुद्धा घोणस चावला होता. त्याच्यानंतर घोणस चावल्यानंतर सूज आली, तर त्याच्या लक्षात नाही आलं काय चावलं. तो गवतात काम करत असताना सूज आली म्हणून डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी काहीतरी गोळ्या औषध दिली 7-8 दिवस, परंतु उपचार व्यवस्थित त्याला वाटले नाही. सूज वाढत गेली म्हणून तो आमच्याकडे आला, परंतु त्याचा पूर्ण पाय सडलेला होता. आणि बघा, ही व्यक्ती ड्रायव्हर आहे. त्याचा पायाला जर तोडायची वेळ आली असती, अॅम्प्युटेशन करायची वेळ आली असती, तर त्याचा पूर्ण आयुष्याचा रोजगार बुडाला असता. परंतु त्याच्यावर 2-3 वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली, स्किन ग्राफ्टिंग म्हणजे त्वचारोपण करण्यात आली आणि त्याचा पाय वाचला. आणि सुदैवानं तो आता त्याचा व्यवसाय म्हणजे ड्रायव्हिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करतोय. पण याच्यामध्ये त्याला सर्पदंश झाल्याचं हे डॉक्टरांच्या लक्षात आलं नाहीत आणि त्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत. जवळजवळ आठवडाभर त्याचा पूर्ण वायाला गेला. हे सुद्धा बाळाला बघा, घोणस चावल्यानंतर कशी अवस्था झाली होती. त्याच्यानंतर हा फुरसं चावल्यानंतर किंवा आदिवासी भागातले लोक काय करतात, काहीतरी सर्पदंश झाला तर तिथं काहीतरी हर्बल किंवा आयुर्वेदिक लेप लावतात. आणि या व्यक्तीला सर्पदंश झाल्यानंतर 3ऱ्या दिवसांनी बघा तुम्ही त्याची बॉटलकडे लक्ष द्या, लघवीमधून पूर्णपणे रक्त यायला लागलं. कारण हा फक्त 2 दिवस घरगुतीच उपचार करत होता, झाडपाला काहीतरी औषध लावत होता. त्याच्यानंतर मग त्याला सर्पदंशावरील लस दिली आणि त्याची लघवी पूर्णपणे नॉर्मल झाली. ही एक महिला आहे. हिची केस सुद्धा मी सगळीकडे सांगत असतो, कदाचित काही लोकांना माहित असेल. ही 20 वर्षाची गरोदर महिला होती. तिची पहिलंच बाळंतपण होतं आणि तिला सर्पदंश झाला. तिला सुरुवातीला ती चालत आली डोंगरावरून खाली. तिला सायकलवर तिच्या घरी नेलं. घरापासून तिला मोटरसायकलवर प्राथमिक आरोग्य केंद्रात, प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोठ्या हॉस्पिटलमध्ये, त्याच्यानंतर अशी 4-5 हॉस्पिटल करत ती ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचली. आणि पुन्हा तिथं काही लोक गेले आणि ते म्हटले की ससूनमध्ये तिला कोणी लक्ष देणार नाही. रात्रीच्या वेळी त्यांनी तिला भीमाशंकरच्या जंगलात एका मांत्रिकाकडे नेलं परत. 5 महिन्याची गरोदर महिला, 54 तासाचा प्रवास, 550 किलोमीटर भीमाशंकरच्या जंगलात गेली आणि मग तिला रक्तस्राव झाल्यामुळं आपल्या हॉस्पिटलमध्ये आणलं. परंतु तोपर्यंत ती बेशुद्ध झाली होती, रक्तदाब कमी झाला होता. मग तिला सगळे उपचार केले, तिला रक्ताच्या बाटल्या भरायला लागल्या आणि मग ती शुद्धीवर आली. हा सुद्धा अंधश्रद्धेचा एक अतिशय दुर्दैवी इन्सिडन्स आहे, घटना आहे आणि ही आपल्या परिसरात अजूनही होत आहे. अन्यथा जरी महिला अजून थोडा उशीर झाला असता तर तिला जीव गमवावा लागला असता. या लहान मुलाला मी मगाशी तुम्हाला सांगितलंय, ग्रीन पिट व्हायपर, जो अनामाळशे पट्ट्यात, रोहकडी, ओतूर, पिंपळगाव सगळीकडे आहे. या लहान मुलाला हा साप चावला, हिरवा साप. तो साप पण मारून आणला होता त्यांनी आणि या पालकांनी पण दुर्लक्ष केलं होतं. त्याला पण आयुर्वेदिक हे लावत होते. त्याच्या उजव्या हाताला खूप सूज आली, फोड आले. मग त्याला बरेच दिवस ऍडमिट ठेवून औषधोपचार करावे लागले, अँटीबायोटिक्स आणि इतर औषध द्यावे लागले आणि मग तो त्याच्या सुधारणा झाली. हे जर बोटाला साप चावला, मी सांगितलं तुम्हाला मगाशी की दरवर्षी जगामध्ये 4 लाखपेक्षा जास्त लोकांचे हात किंवा पाय काढून टाकायला लागतात नेक्रोसिस किंवा गँग्रीन झाल्यामुळे. आणि आपल्याकडे सुद्धा एकाही रुग्णाचा हात किंवा पाय आपण काढलेला नाही. आपलं मिशन काय आहे? सेव्ह द लाईव्स अँड सेव्ह द लिम्स, म्हणजे जीव वाचवा आणि हातपाय पण वाचवा, अशा प्रकारचं आपलं ध्येय. आणि पण ज्यावेळी बोटाला मात्र चावतो त्यावेळी बोटाच्या रक्तवाहिन्या खूप छोट्या, तिथं गँग्रीन होतो आणि बोट मात्र काढूनच टाकायला लागतं. ही सगळी सर्पदंशावरील लस आहे. ही अतिशय जीवनावश्यक आणि महत्वाची लस आहे. हे इंजेक्शन विशिष्ट प्रमाणात द्यावं लागतं. जर नाग आणि मण्यार चावला तर सुरुवातीला 10 इंजेक्शन द्यायला लागतात आणि नंतर रुग्णाची लक्षणं, त्याची प्रगती होते किंवा अजून रुग्णाची कंडिशन खराब होते हे बघून अजून ऍडिशनल द्यावे लागतात, 20 द्यावे लागतात. आणि घोणस चावला तर रक्त गोठण्याची प्रक्रिया तपासून 30 ते 40 कधी कधी 60 इंजेक्शन द्यायला लागतात. तर ही अतिशय महत्वाची लस आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की ही लस बनवण्याची फॅक्टरी आपल्या नारायणगाव मध्येच आहे, ती प्रीमियम सिरम कंपनी. जर विद्यार्थ्यांनी, मोठ्या वर्गातले सायन्सचे विद्यार्थी आहेत, सगळ्या शिक्षकांनी तिथं सहल जरी काढली त्यांना विनंती करून, तरी सुद्धा ही सर्पदंशावरची लस कशी बनवतात याची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना देता येईल. जर काय तुम्हाला व्हिजिट देण्यासाठी अडचण असेल तर मला फोन करा, मी तुमची व्हिजिट तिथं सायन्सच्या विद्यार्थ्यांना मोठ्या वर्गातल्या
भेट देण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. कारण बऱ्याचशा डॉक्टरांना सुद्धा हे माहित नसतं की सर्पदंशावरील लस कशी तयार करतात, ती कशी दिली जाते, किती प्रमाणात दिली जाते. तर आपल्या परिसरात योगायोगाने ही फॅक्टरी आहे, याला आपण भेट देऊ शकतो. अनेक कंपन्या आहेत, परंतु ही आपल्या परिसरातली फॅक्टरी सुद्धा चांगली आहे. त्याच्यानंतर आता सर्पदंश टाळायचा कसा, हा एक अपघात आहे आणि शेतात तर आपल्याला काम करावंच लागणार आहे. आपण शेतापासून शेतकरी मंडळी दूर राहणार नाही. शेतामध्ये जो काम करतो तो शेतातला मी बघितलंय की सर्पदंशाचे जास्तीत जास्त रुग्ण हे तरुण असतात. 20 ते 40 वयोगटातील लोकांना सर्पदंश होतो. आणि विचार करा, एखाद्या कुटुंबातील तरुण व्यक्तीला जर सर्पदंश झाला किंवा दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाची पूर्ण वाताहत होते. त्यामुळे सर्पदंश टाळणं हे खूप महत्वाचं आहे. ते टाळण्यासाठी काय करायला लागेल? अतिशय छोट्या गोष्टी आहेत, त्याला काय फार मोठ्या तज्ञाची डॉक्टरांची पण गरज नाही. विद्यार्थी सुद्धा जनजागृती करू शकतात. आपल्याकडे काही अवेअरनेस पोस्टर्स केलेले आहेत. जर आपल्या संस्थेनं जर ते छापून दिले, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकापर्यंत पोहोचवले तर त्याची सुद्धा एक मोठी अवेअरनेस करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. तर पूर्ण कपडे घालावे. मी बघितलंय की एक व्यक्तीला सर्पदंश झाला पण त्याने जीनची पॅन्ट घातली होती, त्याला दात दिसले त्याच्या त्वचेवर, सर्पदंश झालाय परंतु विष मात्र गेले नव्हते. हे इतकं इफेक्टिव्ह आहे. पूर्ण कपडे घालणं, गमबूट किंवा साधे बूट जरी असले तरी ते घालावेत. कारण जास्तीत जास्त सर्पदंश हे पायाला किंवा हाताला होतात. 90% जास्त सर्पदंश हे पायाला किंवा हाताला होतात. महिला ज्यावेळी विळ्यानं शेतात गवत कापत असतात किंवा भुईमुग खुरपत असतात त्यावेळी हाताला होतो आणि पुरुष ज्यावेळी शेतात चालत असतात, नांगरत असतात किंवा इतर काही कामं करत असतात त्यावेळी पायाला सर्पदंश होतो. म्हणजे आणि शेतात जर काम करायला आपण जाणार असू तर आपल्या हातात एखादी काठी असावी आणि काठी आपटत जर गेलो गवतातून तर साप तिथे जवळपास असला तर तो निघून जाण्यासाठी मदत होईल किंवा आपल्याला कल्पना होईल. रात्रीच्या वेळी जर शेतात जायचं असेल तर शक्यतो धोपट रस्त्याने चाललं पाहिजे आणि बॅटरी आणि काठीचा वापर केला पाहिजे. आणि मगाशी मी सांगितलं की आपल्या घराचा जो परिसर आहे ते स्वच्छ ठेवला पाहिजे. जर स्वच्छ परिसर ठेवला, खरकट अन्न तिथे टाकलं नाही तर तिथं उंदीर येणार नाहीत आणि आपोआप सर्पदंशाचं प्रमाण सुद्धा कमी होईल. घराच्या जर खिडक्या आणि झाडांच्या फांद्या खिडक्यांमधून आत येत असतील किंवा कौलांवर येत असतील तर त्या फांद्या आपण कापल्या पाहिजे. बऱ्याचदा झाडावरून साप सहजपणे खिडकीतून घरात येऊ शकतो आणि घराजवळ पाण्याचे डबकं असेल, उकिरडा असेल, केसर कर्काचा असेल तो आपण साफ केला पाहिजे. आता इथे विद्यार्थी म्हणून मी सांगतो, बऱ्याचशा लहान मुलांना शाळेत असताना सर्पदंश झालाय. मुलं दुपारच्या वेळी शाळेच्या नळकोंडाळ्याजवळ जातात आणि तिथं पाणी साचलेलं असतं, गवत असतो किंवा फरशीच्या खाली बिळ असतात आणि मग तिथं सर्पदंश होतो. त्यामुळं शाळेच्या भोवतीची नळ कोंडाळी आहेत ती सगळ्यांनी स्वच्छ ठेवा किंवा कोरडी ठेवा. सगळ्या शिक्षकांना ही विनंती आहे की चेक करा. काही बऱ्याचशा अशा घटना झाल्या आहेत की शाळेत मुलगा गेला आणि नळकोंडाळा जेवणानंतर डब्याने घेऊन जातात मुलं धुवायला आणि तिथं त्यांना सर्पदंश होतो. आणि घराभोवती जर कंपाऊंड वॉल असली तर चांगलंच आहे खूप, ती गुळगुळीत असावी. मग गुळगुळीत जर भाग असला तर साप वर चढू शकत नाही. आणि घराचे जे दरवाजे आहेत त्या ठिकाणी उंबरा पण असणं महत्वाचं आहे. ओटा आपल्याकडे लोक बांधत नाही कारण खर्च वाढतो. ओटा जर घर जर उंचावर बांधलेलं असलं तरी सुद्धा सर्पदंश होण्याचं प्रमाण खूप कमी होतं. आणि ही सगळी महत्वाची गोष्ट आहे ही आत्ताची स्लाइड आपण पाहतोय की सांगितलं मी तुम्हाला की मण्यारचा दंश जास्तीत जास्त दंश रुग्ण जमिनीवर झोपलेला असताना होतो. त्यामुळं शक्यतो कॉटचा वापर केला पाहिजे झोपताना किंवा पलंगाचा वापर केला पाहिजे. आणि जो आपण जमिनीवर झोपलो असलो तर जो किंवा कॉटला भिंतीला चिटकून बिछाना टाकू नये. कॉट जरी असली तर भिंतीपासून थोडीशी दूर ठेवली पाहिजे. सर्व बाजूने 1-1.5 फूट जागा ठेवली पाहिजे. आणि जमिनीवर आणि पलंगावर झोपताना आपल्या कपड्याखाली म्हणजे गोधडी खाली किंवा चादरी खाली किंवा गादी खाली चांगली मच्छरदाणी वापरली पाहिजे. नीट दुमडून ती लावली पाहिजे. चारही बाजूनी ती मच्छरदाणी जर दुमडली चांगली तर मण्यार त्या आपल्या कपड्याच्या मध्ये येणार नाही आणि मण्यार किंवा नागाचे दंश टाळण्यासाठी मदत होईल. तर ही स्लाइड खूप महत्वाची आहे. मच्छरदाणीची किंमत खूप कमी आहे. आम्ही अनेक आश्रम शाळांमध्ये शासनाला सांगून आता कॉट दिलेले आहेत आणि मच्छरदाण्या सुद्धा द्यायला लावलेल्या आहेत. त्यामुळे पूर्वी आश्रम शाळांमध्ये जसं मण्यारच्या दंशाचं प्रमाण खूप होतं. नंदुरबारला एका ठिकाणी आश्रम शाळेत एक मण्यार 3 लोकांना चावला आणि 3ही मुलं मृत्युमुखी पडली होती. तर आम्ही आदिवासी मंत्र्यांना सांगून प्रत्येक विद्यार्थ्याला कॉट आणि मच्छरदाणी द्यायला लावली आणि त्याचा आता अंमलबजावणी पण सुरू झालेली. तर ही साधी गोष्ट आहे खूप. मच्छरदाणीची आणि कॉटची किंमत खूप जास्त नाहीये.
त्यामुळे प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक विद्यार्थ्यांनी, पालकांना हे आवर्जून सांगा की आपल्या घरात कॉटचा वापर करा किंवा मच्छरदाणी वापरा. यामुळं मण्यार्थ दंश होणार नाहीच, शिवाय मलेरिया आणि डेंग्यू हे जे कॉमन आजार आहेत अतिशय, ते पण होणार नाही. घराबाहेर रात्री पुरेशी लाईट ठेवा. आता बिबट्याच्या हल्ल्यामुळे बऱ्याचशा घरांमध्ये लाईट चालू ठेवलेली जाते, परंतु पहाटेच्या वेळी महिला टॉयलेटला जातात आणि तिथं अंधार असतो, त्यामुळे महिलांना सुद्धा सर्पदंशाचं प्रमाण जास्त असतं. नळकोंड्याजवळ स्वच्छता ठेवायची आपण बघितलंय. जर कुठे पर्यटनाला ट्रिपला जात असाल तुम्ही, गिर्यारोहकांसारखं किंवा शाळेची सहल जाणार असेल, शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा बऱ्याचदा सर्पदंशाच्या घटना झालेल्या आहेत. तर तिथे जात असेल आपण तर बुटाचा वापर केला पाहिजे. खाच कपारीमध्ये हात घातला नाही पाहिजे. बऱ्याचदा लोक वर डोंगरात चढताना मुद्दाम कुठेतरी दगडात किंवा कपारीत हात घालतात आणि सर्पदंश होण्याची शक्यता खूप वाढते. आणि ही सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे मेलेला साप काळजीपूर्वक हाताळा, सर्पदंश होऊ देऊ नका. आलं लक्षात? हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचदा रस्त्यात साप मेलेला वाटतो किंवा मारलेला साप लोक दवाखान्यात घेऊन येतात, तर कुठल्याही परिस्थितीत मेलेला साप हाताळायचा नाही. ही आमच्या दवाखान्यात घडलेली घटना आहे. एका व्यक्तीला साप चावला आणि त्या लोकांनी साप मारून आणला आणि माझ्या दवाखान्याच्या टेबलवर टाकला. तुम्ही बघा काय परिस्थिती आहे त्याची. तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, मेलेला साप कुठल्याही परिस्थितीत हाताळायचा नाही, तो दंश करू शकतो. हा विषारी नाग आहे, अतिशय एका रुग्णाला चावला होता आणि तो मेला म्हणून आणला त्यांनी, परंतु तो चांगली हालचाल करत होता आणि तो दंश करू शकतो. तर हे बूट वापरणं, त्याच्यात शेतात किंवा फळबागेमध्ये काम करायचं असेल तर डोक्यात टोपी घालणं, कपारीत हात न घालणं, बॅटरीचा वापर करणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. की प्रथमोपचार काय करायचे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य तो प्रथमोपचार करा, चुकीच्या गोष्टी करू नका. हे फार महत्वाचं सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्याकडे बऱ्याचशा ग्रामीण भागात किंवा आपल्याला लहानपणी, आमच्या लहानपणी अतिशय चुकीचे प्रथमोपचार शिकवलेले होते. ते कोणतेही चुकीचे प्रथमोपचार करायचे नाही. योग्य ज्या गोष्टी आहेत त्याच केल्या पाहिजे. सगळ्यात प्रथम रुग्णाला धीर द्या. बऱ्याचदा रुग्णाला त्याचा रक्तदाब वाढतो, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असतो, त्यामुळे त्याला धीर देणं खूप गरजेचं आहे की तू घाबरू नको, तुला आपण लवकरात लवकर दवाखान्यात नेऊ. त्यामुळे सुद्धा रुग्णाचं टेन्शन थोडंसं कमी होतं. आणि बऱ्याचदा सर्पदंश हा मोकळ्या जागेत होतो, अडचणीच्या ठिकाणी होतो, ऊसाच्या शेतात किंवा जंगलामध्ये. तर रुग्णाला मोकळ्या जागेत घेऊन त्याला झोपून ठेवलं पाहिजे आणि त्याला धीर दिला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट काय केली पाहिजे, त्याला चालू दिलं नाही पाहिजे किंवा पळू दिलं नाही पाहिजे. त्याचा स्थिर ठेवला पाहिजे, त्याला झोपून ठेवला पाहिजे. आणि त्याचा चावलेला जो भाग आहे त्याच्या शरीराचा, हाताला चावला असेल किंवा पायाला चावला असेल तर तो भाग हृदयाच्या खालच्या बाजूला ठेवला पाहिजे आणि त्याला स्थिर ठेवलं पाहिजे, ज्याच्यामुळे रक्त हृदयाकडे किंवा मेंदूकडे लवकर जाणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर त्याला जवळच्या हॉस्पिटलला पोहोचवलं पाहिजे. 108 जी अँब्युलन्स आहे त्याला आपण फोन करू शकतो. लवकरात लवकर जवळच्या सरकारी हॉस्पिटलला आपण त्याला नेला पाहिजे आणि तिथं जात असताना त्या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध आहेत की नाही पाहिलं पाहिजे. तुमच्या प्रत्येकाकडे सरकारी दवाखान्याचा नंबर असेल तिथल्या डॉक्टरचा तर उत्तमच आहे. त्या डॉक्टरांना फोन करा, त्यांना विचारा डॉक्टर दवाखान्यात आहेत का. शनिवार रविवारी डॉक्टर नसतात. तिथं सर्पदंशावरची लस उपलब्ध आहे का. बऱ्याचदा रुग्ण लस नसल्यामुळे एखाद्या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि अमूल्य वेळ वाया जातो आणि रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते. आता चुकीच्या गोष्टी काय करायच्या नाहीत, अघोरी पद्धती काय करायच्या नाहीत. अनेक ठिकाणी दोरीनं जाम बांधतात. आता या मुलीला बघा, नायलॉनच्या दोरीनं 6 ठिकाणी बांधले सर्पदंश झाल्यामुळे, त्याच्यामुळे त्याची पायाची 2 बोटं कापावी लागली. तर ही अघोरी पद्धत झाली. हे पूर्णपणे टाळलं पाहिजे. दोरीनं करकचून बांधलं नाही पाहिजे. अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत या आणि या पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. त्याच्याऐवजी असं बांधलं तर चालू शकतं, एक काठी ठेवली आणि हलक्याने बांधलं तर त्याचा फायदा होतो की माहित नाही, त्याच्यावर आम्ही संशोधन करतोय आता. परंतु त्याच्यावर एक स्मार्ट बँडेज, ज्याला आवळपट्टी म्हणतो, ती आलेली आहे. ती आपण अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये वाटली. मला वाटतं आपल्या 5 ज्या शाळांमध्ये आरोग्य शिबिर झालं त्या ठिकाणी ती आम्ही आवळपट्टी दिली होती, स्मार्ट बँडेज. ती ठेवली की नाही माहित नाही मला. त्याचा वापर सुद्धा
जर आपल्या शाळेत किंवा परिसरात सर्पदंश झाला कुणाला तर त्याचा वापर निश्चितपणे करा. त्याच्यामुळं विष शरीरात किंवा हृदयाकडे जाण्याचं प्रमाण आहे ते लांबतं. 12-12 तास पेशंट सुरक्षित मिळू शकतात आपल्याला हॉस्पिटलला नेईपर्यंत पेशंट. हे ते स्मार्ट बँडेज आहे. आठवतंय कोणी शिक्षकांना मी आपल्या शाळांना दिलं होतं. हे ऑस्ट्रेलियातील कंपनीनं संशोधन केलेलं आहे आणि हे बँडेज कसं बांधायचं याचं प्रशिक्षण पण मी आपल्या शाळांना दिलेलं होतं. पाहिजे तर परत आपण कधीतरी हे प्रशिक्षण देऊ शकतो विद्यार्थ्यांना. हे बँडेज कसं बांधायचं, हे अशा पद्धतीचं हे बँडेज बांधलं जातं. स्मार्ट बँडेज हे जर उपलब्ध नसलं तर आपण क्रेप बँडेज किंवा साधं कापड वापरू शकतो आणि रुग्णाला सुरक्षित हॉस्पिटलला पोहोचू शकतो. तर काय करू नये, अजून काय गोष्टी करायच्या नाहीत. रुग्णास लिंबाचा पाला देतात किंवा मिरच्या तोंडात टाकतात. साप मारण्यासाठी काही लोक वेळ घालवतात. साप ओळखणं किंवा मारणं फार गरजेचं नसतं. डॉक्टरांना लक्षणांवरून कळतं की कोणता साप चावलेला आहे, विषारी आहे की बिनविषारी आहे. विषारी असला तर त्यातला कोणता आहे, त्याच्या रक्ताच्या चाचण्या, लक्षणं त्याच्यावरून कळतं. त्यामुळं काही डॉक्टर सुद्धा सांगतात की साप मारू नका, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. साप मारण्यासाठी किंवा शोधण्यासाठी वेळ घालू नका. सर्पदंश झाल्यावर त्याची लक्षणं दिसण्याची वाट आपण ते बघत बसायचं नाही. लगेच त्याला जवळच्या हॉस्पिटल नेलं पाहिजे. रुग्णाच्या नाकात तोंडात कधी कधी गावठी औषध टाकतात, त्याला दारू पाजतात, दंशाच्या ठिकाणी ब्लेडनी कापतात किंवा जे मिळेल ते काय कशाने कापतात, लोखंडी काय मिळाल. त्याच्यामुळे काय असतं, रक्तस्राव पण घोणत चावला असेल तर जास्त होईल आणि धनुर्वात पण होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी दंशाच्या ठिकाणी कोंबडीचं गुरुद्वार लावतात आणि विष शोषून घ्यायचा प्रयत्न करतात किंवा काही वेळेला दुसरा माणूस ते विष शोषायचा प्रयत्न करतो. ते पण फार चुकीचं आहे. त्याच्यामुळे जर जो विष माणूस शोषून घेत असतो तोंडाने, त्याच्या तोंडात जखम असेल त्याला पण विषबाधा होईल. त्यामुळे हा सुद्धा खूप मोठा अघोरी प्रकार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णास मांत्रिक किंवा भोंदूबाबाकडे किंवा मंदिरात नेऊ नका. अतिशय चुकीचे आणि अघोरी उपचार हे भोंदूबाबा करत असतात आणि त्याच्यामुळे अनेक मृत्यू झाल्याची उदाहरणं आहेत. रुग्ण अर्धवट शुद्धीवर असल्यास त्याला पाणी किंवा अन्न देऊ नका. हे पण महत्वाचं आहे. जर त्याला अन्न किंवा पाणी दिलं आणि तो बेशुद्ध असला तर ते अन्न किंवा पाणी काय होईल, त्याच्या श्वासनलिकेत जाईल आणि तो गुदमरून मरेल. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि रुग्णाला ज्यावेळी हॉस्पिटलला न्यायचंय त्यावेळी त्याला डाव्या कुशीवर झोपून न्या. त्याला जर उताना किंवा सुपाईन झोपवलं आपण उताना, तर त्याची उलटी जर झाली तर ती फुफ्फुसात जाऊन तो गुदमरून मरेल. त्यामुळं तसे चुकीचे उपचार करू नका. त्याच्यानंतर विंचू दंशामुळे सुद्धा मृत्युमुखी होतात. त्यामुळं विंचू दंशामध्ये सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्याच्यावर सुद्धा खूप सर्पदंशावर जशी लस उपलब्ध तशी विंचू दंशावर सुद्धा आपल्या परिसरात लस उपलब्ध आहे. खूप घाम येतो, नाडीचे ठोके वाढतात आणि हार्ट अटॅकमुळे मृत्यू होऊ शकतो. डॉग बाईट मध्ये सुद्धा दुर्लक्ष करू नका. डॉग बाईट मध्ये सुद्धा रेबीज नावाचा अतिशय गंभीर आजार होतो, त्याच्यावर कुठलेही उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळं जर कुत्रा चावला तर ती जखम त्वरित साबणाने आणि पाण्याने धुतली पाहिजे. पहिल्या कुठलाही जर कुत्रा चावला तर कुणी घरी ते आपण याला काही कुणाच्या मदतीची गरज नाही. सगळ्यात पहिलं साबण आणि पाणी घ्या, चांगली जखम धुवून घ्या आणि मग डॉक्टरकडे जा. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर त्याला कुत्र्यावरची रेबीज प्रतिबंधक लस म्हणतात ती देतात किंवा इम्युनोग्लोबिन गरजेप्रमाणे देतात. ते कसं द्यायचं त्याचं सुद्धा प्रशिक्षण आपण डॉक्टर लोकांना दिलेलं आहे आपल्या परिसरात. त्याच्यानंतर मधमाशी, बऱ्याचदा आपण लेणी पाहायला जातो, किल्ले पाहायला जातो आणि आपल्या परिसरात सुद्धा मधमाशांच्या हल्ल्याचे खूप प्रकार झालेले आहेत. मधमाशीच्या हल्ल्यामुळे सुद्धा मुलं मृत्युमुखी पडतात. गेल्या काही वर्षापूर्वी खेडची शाळेची सहल आली होती लेणीमध्ये कुठल्या तरी, आणि तिथल्या 30-32 मुलांना मधमाशीने अटॅक केला आणि त्यातली 6 मुलं सिरियस होती. त्यामुळे जर मुलं सहलीला जात असतील किंवा मधमाशांचं पोळ दिसलं तर त्याला दगड मारू नका, बॅटरी मारू नका त्याच्यावर. आणि ते सुद्धा गंभीर घटना आहे, त्याला सुद्धा खूप तातडीने उपचार करावे लागतात. लेपर्डचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती सुद्धा लस आपल्याकडे उपलब्ध आहे. तर अशा प्रकारचं हे आपण एक मिशन झिरो स्नेक बाईट आहे. मी तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टी सांगितलेल्या नाहीत, परंतु आपल्या परिसरात सर्पदंशामुळे कुठल्याही प्रकारचा मृत्यू होऊ नये म्हणून आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि जवळजवळ 100% रुग्णांना, 15,000 पेक्षा जास्त रुग्णांना जीवदान दिलेलं आहे. आणि हे लक्ष आम्ही कसं अचीव्ह केलेलं आहे की कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्राम, जो आजचा जो आपला लेक्चर चाललाय तो एक महत्वाचा भाग आहे. आम्ही आपल्या परिसरातील सगळे शाळा, शिक्षक, त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी, आशा वर्कर्स आणि
इतर कॉलेजेस, महाविद्यालय, NCC सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनजागृती केली. त्याचा चांगला फायदा होतोय. लोक सर्पदंश होऊ नये म्हणून काळजी घेतात, शिवाय सर्पदंश झाल्यानंतर लवकरच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा चांगला प्रथमोपचार काय करावा हे शिकवलेलं आहे. हे जसं आपण बघितलं आता, पहिली ट्रीटमेंट काय, प्रायमरी ट्रीटमेंट ते डॉक्टर लोकांना शिकवलंय. रुग्ण कसा हॉस्पिटलला न्यावा ते शिकवलंय. आणि लवकरात लवकर चांगले उपचार जर दिले तर किती गंभीर रुग्ण वाचतो हे आपण काही केसेसमध्ये आता बघितलंय की नाक चावल्यानंतर, मण्यार चावल्यानंतर, घोणस चावल्यानंतर हृदय बंद पडलेले पेशंट सुद्धा आपण वाचू शकलोय. त्याचं कारण म्हणजे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट. ही सर्पदंश जनजागृती दिवस आहे. 19 सप्टेंबरला आम्ही जगातल्या काही संस्थांनी एकत्र येऊन युनोला विनंती केली आणि आता स्नेक बाईट अवेअरनेस डे आपण साजरा करतो 19 सप्टेंबरला एव्हरी इयर. तर तो पण जर तुम्ही साजरा केला, त्या निमित्तानं काही जनजागृतीची व्याख्यानं शाळांमध्ये अवेअर केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. तर अशा प्रकारचे कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्राम आहे. लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचलो वेगवेगळ्या माध्यमातून, लेक्चरच्या माध्यमातून, त्याच्यानंतर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्हीवर अनेक ठिकाणी मी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर व्याख्यानं दिली आहेत 10-11 वेळा. त्याच्यानंतर आपण डॉक्युमेंटरीज तयार केल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. मिशन झिरो स्नेक बाईट डेथ हा युट्यूब चॅनल आहे आपला. मी प्रत्येक टीचरला विनंती करतो की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा. मिशन झिरो स्नेक बाईट डेथ यात जवळजवळ 91 प्रकारचे छोटे छोटे अवेअरनेस व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि कधी जर वेळ असला तर त्या विद्यार्थ्यांना दाखवले मध्ये मध्ये कधीतरी, तर त्याचा सुद्धा निश्चितपणे फायदा होईल. अवेअरनेस पोस्टर्स, कॅलेंडर्स तयार केलेले आहेत. आणि या ज्या दोन्ही डॉक्युमेंटरी आहेत, मिशन इम्पॉसिबल आणि व्हिनम वॉरियर्स, यांना भारतामध्ये फिल्म फेस्टिवलमध्ये पहिला क्रमांक मिळालेला आहे. इतक्या इफेक्टिव्ह त्या डॉक्युमेंटरी झालेल्या आहेत. तर सोशल मीडियाचा वापर आपण करू शकतो. आणि यात्रा आणि दशक्रियांमध्ये सुद्धा मी व्याख्यानं दिलेली आहेत, ज्याच्यामुळे सुद्धा जनजागृती होण्यासाठी मदत होत आहे आणि त्याचा रुग्णांना फायदा होत आहे. हे एक ऍप तयार केलं, हे वर्किंग नाहीये की शाळांमध्ये, सगळ्या आदिवासी शाळांमध्ये आपण जाऊन व्याख्यानं घेतली आणि मुलांसाठी जनजागृती केली, कारण आदिवासी भागात सर्पदंश जास्त असतात. हे आम्ही डॉक्टरांना सुद्धा इफेक्टिव्ह ट्रेनिंग देण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यात सुद्धा आपली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आहेत, ICMR म्हणजे वैद्यकीय संशोधन संस्था केंद्र सरकारची, यांच्या माध्यमातून भारतातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. मेडिकल ऑफिसर्स त्याचे प्रोटोकॉल ते सगळे समजून सांगितलेत की काय ट्रीटमेंट करायची, इमर्जन्सी इंजेक्शन किती द्यायचे, कधी द्यायचे, या सगळ्या गोष्टी. आणि त्याचा सुद्धा खूप फायदा होत आहे. हे सगळ्या आशा वर्कर, आपल्या पुणे जिल्ह्यातील 3,500 आशा वर्करना प्रशिक्षण दिलेलं आहे. कारण ग्रामीण भागात पहिल्यांदा त्याच असतात. त्यांच्याकडे सुद्धा आम्ही स्मार्ट बँडेज ठेवलेले आहेत. त्यामुळे आपल्या परिसरात, गावात जर कुणाला सर्पदंश झाला तर त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांची मदत घेऊ शकता. त्याच्यानंतर सुरुवातीला खूप गैरसमज होते. सुरुवातीला आम्ही ज्यावेळी उपचार करत होतो त्यावेळी लोकांचा विश्वास नसायचा. एक किस्सा मुद्दाम तुम्हाला सांगतो की मंगरुळ पारगावचा एक मुलगा होता 8-9 वर्षाचा, आणि तो पूर्णपणे कोमात होता. मण्यावर चावलं होतं त्याला. 7-8 दिवस त्याला पिन टोचली तरी तो शुद्धीवर येत नव्हता. त्याच्या आजोबांना कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि ते आजोबा माझ्याशी भांडले अक्षरशः. ते म्हटले, तुम्ही विनाकारण मशीन लावून ठेवलेलं आहे आणि आमचा पोरगा मेलेला आहे, मशीन काढा, सलाईन बंद करा आणि आम्हाला घरी जाऊ द्या. तर मी जरा शांत होतो झालो, जरा थोडंसं वाईटही वाटलं. मी त्या गावातल्या तरुण मंडळींना बोलवलं, काही लोकप्रतिनिधी बोलवलं आणि त्यांना त्या पेशंट जवळ नेलं आणि त्यांना नाडीचे ठोके दाखवले मॉनिटरवर, ब्लड प्रेशर दाखवलं. त्या लोकांना म्हटलं त्या मुलाच्या शरीराला हात लावा, तो वार्म वाटते, गरम येतो, मेलेला नाही. त्या सगळ्या तरुणांना गावातल्या पटलं की हा मुलगा मेलेला नाही. त्यांनी त्या बाबांना समजून सांगितलं आणि बाबा निघून गेले घरी माझ्यावर रागून. म्हटले येणार नाही परत दवाखान्यात तुझ्या. आणि नंतर 10 दिवसानंतर त्या मुलाची प्रकृती थोडी थोडी सुधारली. 14व्या दिवशी तो पूर्णपणे शुद्धीवर आला. तर असा चमत्कार सुद्धा घडू शकतो. असं सुरुवातीच्या वेळी खूप समाजात गैरसमज होते. आमच्याकडे साधन सामुग्री नव्हती, कोणत्याही प्रकारची मशिनरी नव्हती. रात्र आम्ही पेशंट जवळ अंबू बॅग, ज्याला फक्त ऑक्सिजन लावून ती बॅग आहे ती दाबत त्याला ऑक्सिजन देत बसायचं दोघंही. पेशंटचे नातेवाईक सुद्धा हे करत बसायचे, मशीन दाबत बसायचे. तर अशा प्रकारे आम्ही सुरुवातीला प्रयत्न चालू ठेवले. लोकांमध्ये जसे गैरसमज होते तसं आमचंही नॉलेज पूर्ण नव्हतं. कारण MBBS आणि MD करत असताना आम्ही सर्पदंशाच्या रुग्णाबद्दल फारशी माहिती आम्हाला शिकवली जात नव्हती. पेशंटही कमी बघितलेले होते. मला सुद्धा सुरुवातीला साप विषारी की बिनविषारी ओळखता येत नव्हते.
त्यामुळं आम्ही या क्षेत्रातलं ज्ञान वाढवलं. ज्ञान कसं वाढवलं? डॉक्टर पल्लवी राऊतला KM ला शिकायला पाठवलं, श्वासनलिकेत नळी टाकायला, अतिरक्षकाचा प्रोसेस पाहिला. आम्ही अनेक कॉन्फरन्सेस अटेंड केल्या. ऑस्ट्रेलियामधली आम्ही एक टॉक्सिनचा कोर्स आहे विष बाधा तज्ञांचा, जगातला एकमेव तो तिथं ट्रेनिंग दिलं जातं की स्नेक बाईट नंतर काय उपचार करायचे. आम्ही दोघांनी तो कोर्स अटेंड केला आणि भारतातले आम्ही दोघंच आहोत पती पत्नी की त्यांनी तो कोर्स आतापर्यंत अटेंड केलेला आहे. अशा अनेक गोष्टी म्हणजे लोकांमधले गैरसमज दूर केले, आमच्यातलं ज्ञान वाढवलं, डॉक्टरांना भीती वाटायची सर्पदंशावरचे रुग्ण उपचार करायला, त्यांना आत्मविश्वास दिला, त्यांच्यावर चांगलं ट्रेनिंग दिलं. अशा तिन्ही प्रकारची वापर केल्यामुळे, तिन्ही प्रकारच्या पद्धती वापरल्यामुळे 3 पिलर्स ज्याला म्हणतो आम्ही या मिशन झिरो स्नेक बाईटचे आहेत, हे वापरल्यामुळं आपल्या परिसरात सर्पदंशाच्या रुग्णाचं मृत्यूचं प्रमाण हे अतिशय अत्यल्प झालेलं आहे. एखादे 2 रुग्ण जे वेळेवर दवाखान्यात पोहोचले नाहीत तेच मृत्युमुखी पडलेले आहेत. तर ही खूप मोठी अचिव्हमेंट झाली आणि मग याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं घेतली. मला तज्ञ सल्लागार म्हणून घेतलं. आपल्या केंद्र सरकारनं प्रोटोकॉल्स ठरवलेत की सर्पदंशावर काय उपचार करायचे. त्या कमिटीचा मी सदस्य झालो. त्याच्यानंतर नॅशनल टेक्निकल कमिटीचा मेंबर झालो, ICMRचा मेंबर झालो आणि या क्षेत्रात संशोधन केलं. मुद्दाम विद्यार्थ्यांसाठी मी सांगतोय की मी MD असताना मी तुमच्यासारखा जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो उब्रजला ग्रामीण भागात. मला सुद्धा आत्मविश्वास नव्हता, परंतु MD झाल्यानंतर समाजसेवेच्या भावनेनं नारायणगावमध्ये आलो आणि मला सुद्धा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत एक फॅकल्टी लेक्चर म्हणून निमंत्रित करण्यात आलं आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत आणि जगातल्या अनेक देशांमध्ये व्याख्यान द्यायला बोलवलं. त्यामुळं सर्पदंशावर उपचार करणं हे तर झालेलंच आहे, पण हे सुद्धा तुम्ही एक ध्येय ठेवा की आपल्याला चांगलं शिक्षण घ्यायचंय आणि काहीतरी चांगलं ध्येय ठेवून समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करायचं, तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हा. तर हे काम करत असताना मग सुरुवातीला जो विरोध होता समाजामध्ये तो मावळला पूर्ण आणि आता अनेक ठिकाणी सत्कार व्हायला लागलेत. महाराष्ट्र शासनाने आरोग्य रत्न पुरस्कार दिला, शिवनेरी भूषण पुरस्कार मिळाला, दोन्ही राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाला, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले. तर एक चांगलं ध्येय ठेवून काम केलं. काही माझं त्यात नुकसान झालं व्यावसायिक, मी हृदयविकार तज्ञ आहे, माझ्याकडे हृदयविकाराचे पेशंट कमी झाले, परंतु हे 15,000 जे जीव वाचलेत हे खूप समाधानी आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे आम्हाला सातत्यानं आनंद देत असतं. ते एक चांगलं काम या परिसरात त्यामुळे उभं राहिलं. आणि मग हे आमचा YouTube चॅनल आहे. पुन्हा एकदा मी सगळ्या शिक्षक मंडळींना विनंती करणार आहे की मिशन झिरो स्नेक बाईट डेथ हा चॅनल तुम्ही निश्चितपणे सबस्क्राईब करा. यातली मिशन इम्पॉसिबल आणि व्हेनम वॉरियर्स या 2 डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी जरूर तुम्ही वेळ द्या. आणि वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडियाचे आमचे हे आहेत सगळे. आणि हे सगळ्यात आनंद देणारी गोष्ट आहे की 4 महिन्याच्या बाळापासून तर 92 वर्षाच्या वयोवृद्ध आजीपर्यंत अनेकांना जीवदान देऊ शकलो. यातले अनेक मुलं ही आई वडिलांसाठी एकुलती एक मुलं होती, म्हणजे त्यांचं ते कुटुंबाचं जीव की प्राण होता. अनेक तरुण होते 20 ते 40 वयोगटातले आणि प्रत्येक जीव वाचवण्यासाठी आनंद आम्हाला मिळाला. स्माइलिंग फेसेस. आणि आमचं ध्येय होतं सुरुवातीला इथं आलो त्यावेळी मी ठरलं होतं की रिचिंग द अनरिच, म्हणजे वैद्यकीय सेवा ही गोरगरिबांपर्यंत पोहोचवणं हे आमचं ध्येय घेऊन मी इथं हॉस्पिटलची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये यश आलं. आणि तुम्ही ही आता बघा आत्ताचे फोटो आहेत लेटेस्ट. एका दिवसात आता गेल्या आठवड्यात जवळ 20 सर्पदंश झालेल्या रुग्णांना मी जीवदान देण्यात यशस्वी आलेले आहेत. हे पावसाळ्याच्या दिवसात एका वेळी अनेक रुग्ण येतात, इथली मशिनरी सुद्धा कमी पडते, व्हेंटिलेटर कमी पडतात, डायलिसिस मशीन कमी पडतं. तर अशा प्रकारचं हे काम चालू आहे. याच्यात तुम्ही संधी दिली आणि अवेअरनेसचा एक भाग बनला, त्याच्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे फाउंडेशनचे, सुराणा साहेबांचे, शिक्षक सगळ्या शिक्षकांचे आणि माजी शिक्षक संघाचे आभार मानतो आणि धन्यवाद देऊन थांबतो. आणि हा माझा नंबर आहे, जर कोणाला काही लागलं तर आमच्या दोघांचाही नंबर हा 24 तास चालू असतो. कुणालाही काही शंका असली सर्पदंशाबद्दल, कुठल्याही डॉक्टरांकडे गेला तुम्ही तर त्यांना जर काही अडचण असेल तर निश्चित तुम्हाला मार्गदर्शन मोफत ऑनलाईन 24 तास दिलं जाईल. आणि तुम्ही हा मिशन झिरो स्नेक बाईट डेथ सबस्क्राईब करा. आपले सर्वांचे मनपूर्वक आभार इथं संधी दिल्याबद्दल. अवेअरनेसचा हा एक चांगला उपक्रम खूप गरजेचा आहे. आपली प्रक्रिया योग्य वेळी, पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, सर्पदंशाचं प्रमाण वाढलेलं आहे, अतिशय योग्य वेळी हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी फाउंडेशनचे मनपूर्वक आणि सर्वांचे ऐकून घेतल्याबद्दल आभार मानतो. आणि याच्यानंतर जर वेळ असला याच्यानंतर
तर व्हेनम वॉरियर्स डॉक्युमेंटरी 20 मिनिटाची आहे फक्त, ती आपण सगळ्यांनी बघावी ही विनंती. धन्यवाद डॉक्टर साहेब. या, अतिशय गुड चांगल्या सर, पद्धतीचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. आपण स्वतः आणि आदरणीय पल्लवी मॅडम यांनी केलेल्या कामाचा आढावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. आपल्याकडे एक 10 मिनिटं अजून वेळ शिल्लक आहे. आपण दिलेल्या युट्यूबचा वापर विद्यार्थी, शिक्षक शाळा स्तरावरती करतीलच, परंतु प्रातिनिधिक 4 ते 5 शाळांचा आपण फीडबॅक पेक्षा काही शंका असतील तर हँड रेस करा. उर्वेश सर ज्यांना अलाउ करतील त्यांनीच त्या ठिकाणी प्रश्न विचारावेत. राउत सर, आप आपकी स्क्रीन बंद कर दीजिए सर. तो नाउ हाँ, मिला बस स्कूल के बच्चों. या, थैंक यू सर, थैंक यू. स्टॉप शेअरिंग. या, हां, ओके ओके, अरे थैंक यू. बंद हो गया. हाँ बोलिए सर. हाँ शाळेचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज येतोय? अरे वा, विद्यार्थी मला दिसत नाहीत, फेंट दिसतात, फेंट. कुठली शाळा आहे? जनता विद्यालय राक्षसवाडी बुद्रुक. आणि धन्यवाद सर. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रिन्सिपल गिविंग फाउंडेशन आणि नरेश सर आणि तुमचे मनपूर्वक आभार मानेन की तुमच्यामुळे आमच्या विद्यालयातील मुलांना ही साप दिसल्यानंतर नेमकं काय करायचं. कारण की आमची जी शाळा आहे ती ग्रामीण भागामध्ये मोडते आणि जवळपास आमच्या शाळेमधील 278 मुलं हे सर्व शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. त्यामुळे रोज शाळा सुटल्यानंतर त्यांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी शेतामध्ये जावंच लागत असतं. आणि तुम्ही जे आज आम्हाला माहिती दिली की साप दिसल्यानंतर नेमकं काय करायचं, तर नक्कीच तुम्ही दिलेल्या विचारांचा फायदा आमच्या मुलांना नक्की होईल आणि भविष्यामध्ये ती काळजी घेतील. आणि ज्या काही जुन्या रूढी परंपरा आहे, अंधश्रद्धा आहे, त्यापासून घरच्यांना सुद्धा गेल्यानंतर ते समजावून सांगतील की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत याची माहिती आमची नक्कीच मुलं देतील. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये 1-2 विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की आपला हॉस्पिटल कुठे, तर कृपया तुम्ही आपल्याला हॉस्पिटलचं आम्हाला माहिती जर दिली की आपलं हॉस्पिटलचं नाव काय, ते कुठे आहे, तर मुलांना पण त्याची माहिती राहील. नाही, आता हे काय सर्पदंश झाला तर आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जा. आपल्या हॉस्पिटलची माहिती सगळ्यांना आहेच, मी पुन्हा सांगतो, परंतु लक्षात ठेवा की सर्पदंश झाल्यानंतर आपलं जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथं रुग्णाला न्यायचंय आणि तिथले डॉक्टर आहेत की नाही खात्री करायची. रुग्णाची लक्षणं डॉक्टरांना फोन करून सांगायची. सर्पदंशावरील लस आहे की नाही याची खात्री करायची. आणि मग जर तिथल्या डॉक्टरांना काय अडचण आली, पेशंट सिरियस असला, मग तो आपल्याकडे आणायचा. आणि आपल्या हॉस्पिटलचं नाव आहे सगळ्यांना माहिती आहे, विग्नर नर्सिंग होम, कुकडी कॉलनी शेजारी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझा नंबर सगळ्यांना दिलेलाच आहे मी. माझा नंबर सगळ्यांनी डाउनलोड करायला हरकत नाही. नंबर घेतलाय डॉक्टर. हम लोग वो नंबर आप लोगों को स्कूल की जो अपनी जो ग्रुप चैट है उसमें सर ने जो कहा है वो सर की लिंक, यूट्यूब की लिंक शेयर करेंगे आप लोगों को और उनके नंबर शेयर करेंगे. तो जिसको भी कांटेक्ट करना है डायरेक्टली कांटेक्ट कर सकते हैं. ये इवेंट खत्म होने के बाद हम प्रवीण सर को रिक्वेस्ट करेंगे, वो सारा डेटा देंगे और डेटा जो भी लिंक रहेगी, यूट्यूब चैनल रहेगी, वो सब शेयर कर देंगे ग्रुप में अपने स्कूल के. प्लीज रिक्वेस्ट स्टूडेंट्स टू सी द वेनम वॉरियर्स. मराठी भी वर्जन है उसका. Okay, sure sir. We'll do that sir. Yeah. Okay. Any other schools have any questions, please go ahead. नमस्ते सर. हाँ बोलिए. अनिल, आप अनिल सर नाम से. यस बोलिए सर. या सर नमस्ते. कुछ कुछ लोग जो है यहाँ पर गाँव में जो स्नेक पकड़ते हैं, मतलब सांप पकडणारे डॉक्टर आहेत, साप पकडणारे. आता आपल्या पिंपळवडीचा कैलास पोकळेंचं यांना सांगितलं की साप पकडल्यानंतर त्याच्याशी खेळू नका. यावर काय अवेअरनेस सर? हो, अगदी महत्वाचं आहे. सगळ्यात बरेचसे आपल्या परिसरात जे सर्पमित्र आहेत त्यांचे 17-18 लोकांचे मृत्यू झालेले आहेत. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी पुण्यात एका तरुण सर्पमित्राला सर्पदंश झाला आणि तो हॉस्पिटलला जाण्यापूर्वीच मृत्युमुखी पडला. तर बरेचसे तरुण हल्ली सर्प पकडण्याचा प्रयत्न करतात. ती चांगली गोष्ट आहे घरात सर्प आल्यानंतर, परंतु पुरेसं ट्रेनिंग त्यांना देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वन खात्याच्या माध्यमातून आपले प्रयत्न सुरू आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं, सर्प जर पकडला रेस्क्यू करण्यासाठी तर त्याच्याबरोबर फोटो किंवा व्हिडिओ काढण्याची लोक घाई करतात. आणि कैलास पोकळेच्या बाबतीत तेच झालं. त्याने नाग पकडल्यानंतर
त्याने नागाचा किस घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याला हनुवटीवर 2 ठिकाणी जाऊन झाला आणि डाईड ऑन द स्पॉट. तो शेवटचं म्हटला की मला राऊत सरांकडे न्या आणि जागेवरच मृत्युमुखी पडला. तर दुर्दैवाने ह्या घटना टाळण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं साप पकडल्यानंतर पकडू नयेच, एकतर ट्रेन असल्याशिवाय किंवा प्रशिक्षित चांगला असल्याशिवाय, आणि जर चुकून पकडला तर त्याच्यावर व्हिडिओ किंवा फोटो काढून ते अपलोड करायची घाई करू नये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही तरुण व्यसनाधीन असतात, ते व्यसनाधीन असताना साप पकडतात, हे पण फार चुकीचं आहे. तर या गोष्टी आपल्या परिसरात आपण टाळल्या पाहिजेत. अशा तरुणांना सांगितलं पाहिजे तू साप पकडायला येऊ नको. थैंक यू सर. एनी अदर स्कूल, कोई और स्कूल है जिसको कोई क्वेश्चन है प्लीज? आवाज येतो सर? यस, आपके स्कूल का नाम बोलिए सर. नाव आहे विद्या मंदिर नारायणगाव. मी अगदी सरांचं त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे. अगदी फक्त आपल्या शाळेची आणि सरांच्या हॉस्पिटलमध्ये फक्त भिंतच आलेली आहे. सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्वांबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि सर, आमच्या जिल्ह्यातून जेव्हा आम्ही खालीवर जातो त्यावेळेस सरांच्या हॉस्पिटलमध्ये कोणते पेशंट येतात हे आम्हाला संपूर्ण दिसतं. आम्ही हेही पाहिलेलं आहे, 12 15 पेशंट सरांच्या हॉस्पिटलमध्ये एका दिवसाला आलेले आहेत आणि हे स्वतः आम्ही अनुभवलेलं आहे. सरांनी ते नागाचे वगैरे ते टोफीएमआयचे वगैरे त्या ठिकाणी पेशंटचा उल्लेख केला. सर, मी आपल्या हॉस्पिटलमध्ये आलो होतो, त्या पेशंटला स्वतः पाहिलं आणि खरोखर त्या पेशंटनी स्वतः सर तुम्ही जे सांगितलं ते त्याने सांगितलं, जो मला पुनर्जन्म मिळाला तो फक्त आणि फक्त सरांमुळे, नाहीतर मी जगलो नसलो, मी दुनिया पाहिजे नसतील. तर त्याच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव होता, त्याचं जे फिलिंग होते ते अतिशय खरंच त्या ठिकाणी वापरण्यासारखं होतं. आम्ही प्रत्येक वेळेस पाहतोय की सर कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करतायत, जवळून आनंद होतोय. सर, खरोखरच मी सर्व विद्यालयाच्या वतीनं आपला धन्यवाद देतो. अति चांगली माहिती आपण सांगितलेली आहे आणि आपल्यालाही धन्यवाद देतो की हा उपक्रम आपण ठेवलेला आहे. कारण की आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. मी सकाळीच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सूचना दिली, म्हणजे आपल्याला सर्वांना सरांचं, आपले शेजारी सर आहेत, सरांचं हॉस्पिटल आहे, त्यांचं लेक्चर आपल्याला ऐकायचंय आणि त्याचा उपयोग म्हणून तुम्हाला निश्चितपणे होणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांगा. अतिशय छान माहिती सर दिलेली आहे. निश्चितपणे हे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या पालकांना सांगतील, घरच्यांना सांगतील आणि जर समजा एखाद्या ठिकाणी काही इन्सिडेंट घडला तर निश्चित आपण जे मार्गदर्शन केलंय त्याचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. मी ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगावच्या वतीनं सर पुनश्च एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपला आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर, मी कालच आपल्या मैदानावर फिरायला आलो होतो संध्याकाळी आणि तिथं काही मुलं खेळत होती क्रिकेट आणि अचानक हात त्यांनी गवतात घातला. मी त्यांना सांगितलं की असं काही करू नका. तर तो आपण सगळ्या विद्यार्थ्यांना ही सूचना देणं खूप गरजेचं आहे, कारण सगळ्या आपल्या मैदानात सुद्धा खूप साप आहेत. ज्ञानदा विद्या मंदिराच्या सगळ्या परिसरात सगळे विषारी साप मी फिरत असताना दिसतात. तसंच सगळ्या शाळांना सुद्धा विनंती, सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही सूचना द्या की खेळायला गेल्यानंतर जर चेंडू चुकून गवतात गेला तर अचानक हात घालू नका. तिथं काहीतरी काठीचा वापर करा, बघा तिथं काय आहे की नाही आणि मग तिथं गवतात. हे अतिशय साधी सूचना आहे पण व्हेरी इफेक्टिव्ह. मी काल स्वतः उभं राहून त्या विद्यार्थ्यांना सांगितलं, कारण माझ्या समोर त्याने गवतात न खात्री करता हात घातला होता. हाँ सर, बोलिए. सभी बच्चे कह रहे कि सर का डॉक्टर राउत साहब को सभी जानते हैं, सभी के कोई ना कोई वहां पर जाकर ही आए, तो सभी बोल रहे कि सर की एक बार ताली बजानी सर. और दूसरी बात, सर को पद्मश्री पुरस्कार मिला है, इतनी बड़ी हस्ती से आज मुलाकात हो रही है, तो सभी बच्चे एक बार ताली बजाना चाहते हैं सर के लिए. थैंक यू. आई थिंक हमारा टाइम पूरा हो चुका है. अभी लास्ट एक क्वेश्चन, किसी भी एक स्कूल का लास्ट क्वेश्चन ले सकते हैं सर. कोई बोलना चाहे तो लास्ट. यस, शीतलेश्वर विद्यालय से एक लास्ट क्वेश्चन. यस सर, बोलिए सर. सर, शीतलेश्वर विद्यालय सितेवाडी से. हाँ बोलिए सर. पश्चिम पट्ट्यातून बोलतोय ना. सर, माझ्याच गावचे आहे, माझ्याच गावातील आहेत. तर त्यांनी खूप सुंदर माहिती दिली आणि सर्व विद्यार्थ्यांनी खूप मन लावून ती माहिती ऐकली. त्याबद्दल पूर्ण शीतलेश्वर विद्यालय सितेवाडी, माझ्या जयदीप एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप आभार मानतो.
आणि एक प्रश्न मला विचारायचा आहे की सर्वप्रथम झाल्यानंतर तुमचं हॉस्पिटल पर्यंत येईपर्यंत सुरुवातीला प्रथमोपचार काय करावा? ते आपण मगाशी डिस्कस केलं सर. सगळ्यात पहिलं म्हणजे रुग्णाला धीर देणं खूप गरजेचं आहे आणि त्याला स्थिर ठेवायचं, म्हणजे चालू किंवा पळू द्यायचं नाही. आणि चावलेला जो भाग आहे तो हृदयाच्या खाली ठेवायचा. म्हणजे त्याला झोपवला तर हात असेल तर हृदयाच्या खाली ठेवायचं किंवा पाय खाली ठेवायचे, त्याचे गुडघे वर करायचे आणि त्याला डाव्या कुशीवर झोपून मग हॉस्पिटलला न्यायचं. आणि कुठल्याही प्रकारची आवळपट्टी दोरी बांधायची नाही, ब्लेडनी कापायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं धीर देणं, स्थिर ठेवणं आणि लवकरात लवकर हॉस्पिटलला जाणं, या गोष्टी फार महत्वाच्या. आणि जर शाळेत आपल्या आवळपट्टी असलेली आपण द्यायचा प्रयत्न करू सगळ्या शाळांना स्मार्ट बँडेज, तर ते बांधून आणायचं. ते आपण प्रशिक्षण देऊ परत एकदा कसं बांधायचं स्मार्ट बँडेज. डॉक्टर राऊत सर आप सुन रहे हैं? हॅलो. हाँ डॉक्टर राऊत. हा काय बोला ना. हा सर, आपण जे आतापर्यंत तुम्ही मार्गदर्शन केलं हे सगळ्या शिक्षकांपर्यंत किंवा एवढ्या शाळांपर्यंत पोहोचवणं हे केवळ ह्या सरांमुळे शक्य झालंय. Yes. फाउंडेशन आहे, ते फाउंडेशन नसतं तर आमच्या विद्यार्थ्यांना आज तुमचं लेक्चर ऐकू आलं नसतं. एक तर तुमचा मौल्यवान वेळ आहे की समजा तुम्ही कुठे बाहेर गेला तर तेवढ्या वेळात पेशंट येऊ शकतं आणि आपण एवढा मौल्यवान वेळ दिला. सर तुमचं मनापासून धन्यवाद वाटतो आणि आपल्याला लवकरात लवकर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळावा अशी मनोकामना व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. यस प्रवीण सर, आपका लास्ट है एंड देन वील क्लोज द मीटिंग सर. डॉक्टर सदानंद राउत साहब ने जो लेक्चर दिया है हमारे स्टूडेंट के लिए रियली बहुत अच्छा है. और आप उनका जो एक विजन है सर की शून्य सर्पदोष प्रकल्प, म्हणजे त्या माध्यमातून खरंच खूप माहिती आमच्या विद्यार्थ्यांना भेटली आहे. आणि यापुढे सर जी काही गरज असेल त्यावेळेला पण आम्ही सरांकडे जाऊ आणि ती मदत मागू सरांकडे. आणि यापुढेचे जे फोर्थकमिंग लेक्चर असणार आहेत ते असणार आहे लेफ्टनंट कर्नल शेळके साहेब आणि हाऊ टू जॉईन नेव्ही, आर्मी, एअरफोर्स. आणि हे मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होणार आहे की 5वी नंतर किंवा 9वी नंतर आणि त्याच्यानंतर तुम्हाला सैनिकी शाळांमध्ये कशा प्रकारे प्रवेश घ्यायचा आहे हे सर्व गोष्टी आपल्याला त्यामध्ये कळणार आहेत. आणि पुढच्या शनिवारी सर्व शाळांना मी विनंती करेल की त्यांनी आज जसं जॉईन केलं त्याप्रमाणे जॉईन करा. लेफ्टनंट कर्नल शेळके साहेबांशी ऑलरेडी कॉर्डिनेट झालेले आहेत आणि ते आपल्याला कशा प्रकारे नेव्ही, आर्मी, एअरफोर्स आणि एनडीए यामध्ये जॉईन व्हायचं आहे याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत. आणि खरंच परत एकदा डॉक्टर सदानंद राऊत आणि डॉक्टर पल्लवी राऊत सरांचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू. परसे सर, थँक्यू. सैनिक संस्था का सर, डॉक्टर सर आपका बहुत बहुत आभार कि आपने एक मूल्यवान टाइम आपका दिया, हमारे बच्चों को गाइड किया. थैंक यू वेरी मच सर. थँक्यू. इंटायर टीम ऑफ ट्रेसेबल गिविंग, सैनिक संस्था, सारे टीचर्स, आप सबको मेरी तरफ से प्रणाम. धन्यवाद. थैंक यू.